So, hello everyone, good evening. Very first, happy Guru Purnima to all of you, and heartily welcome to all GCCA, VAGGM core committee members, all GCCA members, and all of you in today's 20th webinar on Unlock Happiness by Sri Prakash Bhai Chaudhary from Nashik. So, let's begin with the prayer. Can you see my screen? Just somebody give a thumbs up if you're able to see it. Yes, Thank you. Once again, happy Guru Purnima. सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावतीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्ति शान्तिः सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। इस हजारों साल पुरानी भारतीय कि हम सब मिलकर त्या साईडला हेडफोन पडलेला हमारी परंपराएं साथ साथ खिले, हमारे बीच कभी भी देश न हो। वसुधैव कुटुंबकम, पूरी दुनिया एक परिवार। Thank you for attention. This GCCA core value, growing together with attitude of gratitude, and GCCA vision by 2040, GCCA be recognized as a global business community. So that is the vision for GCCA. I request all the today's attendees, if you are not GCCA member, be a GCCA member and just fulfill GCCA vision by joining GCCA. GCCA organized more than 25 webinars on women entrepreneurship, agriculture, business development, motivations, and so many more topics. So we are coming up with more interactive sessions from our society dignitaries. So stay tuned with GCCA to get the latest update on the webinars, website or on YouTube. So on the occasion of today's Guru Purnima, very nice day today. So I will request GCCA President to R.I. Patil sir to share the gratitude. R.I. Patil sir, over to you. Yes, thank you very much, Lakshmi. I will extend my special thanks to our today's special host, Mr. Prakash Bhai Chaudhary, as well as all the members who have joined this webinar. On the occasion of this Guru Purnima, तर मला मेसेज गुरु पौर्णिमाचा असा द्यायचा आहे की गुरु म्हणजे मार्गदर्शक आणि पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु करून मिळालेल्या ज्ञानाने आपलं जीवन प्रकाशमय करणे हे गुरु पौर्णिमेचं विशेष वैशिष्ट्य आहे. आणि तुम्ही जर गुरु पौर्णिमा बघितली, पौर्णिमा हे जेव्हा फुल मून असतो म्हणजे पूर्ण चंद्र असतो त्या दिवशी साजरी केली जाते. की तसंच आपल्या आयुष्यात नेहमी आयुष्य प्रकाशमय हो, ही ज्या गुरु पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येकाची ग्रॅटिट्यूड असतो. आणि गुरु म्हणजे काय, गुरु हा असा असतो की गुरु हा कोणीही असू शकतो की ज्याने आपल्या जीवनात, मग तो फरक मोठा असू द्या किंवा छोटा असू द्या, तो केलेला असतो, त्याला आपण गुरु असे म्हटलं जातं. आपली जीवनातली सर्वात पहिली गुरु असते आपली आई, वडील, आणि मग शाळेतील शिक्षक. परत जेव्हा आपण आपल्या प्रोफेशनला सुरुवात करतो, आयुष्याच्या करिअरला, तेव्हा पहिली गुरु असते आपली वाईफ, आपली धर्मपत्नी. कारण आपण जर घरी हॅपी असलो तरच आपण आपल्या जीवनातही फार चांगलं करू शकतो. आणि परत बरेच काही गोष्टी असे मोटिवेशनल गुरु असतात
परत काही असे गुरु असतात की आपल्या कंपनी मधले इव्हन वॉचमन पासनं तर अशी काही लोक असतात की त्याच्याकडनं आपण काहीतरी चांगलं शिकतो. परत जीसीसीए हा एक आपला एक मोठा गुरु आहे की जीसीसीए पासून आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं. जगातले मोठे लीडर्स किंवा चांगले असे गोष्टी, चांगली पुस्तकं ही आपले गुरु असू शकतात. तसंच मी आज माझ्या जीवनातले जे गुरु होते म्हणजे माझे वडील, त्यांनी ज्या 5 गोष्टी मला शिकवल्या ते आज मी तुमच्या समोर हायलाइट करतो की एखादी गोष्ट आपल्या जीवनात कशा प्रकारे फरक करू शकते. माझ्या वडिलांनी ज्या 5 गोष्टी शिकवल्या की सर्वात पहिली गोष्ट शिकवली की नेहमी तुझ्या आयुष्यात खरं बोल. म्हणजे कुठलीही काही वस्तू असली तू खरं बोललंस तर सत्यमेव जयते, तुझ्या जीवनात विजय होईल. दुसरं त्यांनी महत्वाचं शिकवलं की किती तुझ्या जीवनात संकट आली, संकटांना सामोरे जाताना शांतपणे संयमीपणे जा की ज्यामुळे प्रत्येकाचं सोल्युशन निघेल. तिसरं त्यांनी मला शिकवलं की नेहमी तू स्वतःशी व स्वतःच्या कामाशी नेहमी प्रामाणिकपणे राहा. प्रामाणिकपणेचा रिझल्ट हा नेहमी चांगलाच येतो. चौथं त्यांनी फार महत्वाचं शिकवलं की तू नेहमी देणारा हो, घेणारा होऊ नको. की तुझं ज्ञान असू दे, तुझ्याकडे काय काय गोष्टी असतील की नेहमी लोकांना देत राहा, मदत करत राहा की त्यामुळे तुझ्या जीवनात सर्व गोष्टी भरपूर येतील. आणि 5वं सर्वात महत्वाचं त्यांनी शिकवलं की तू शब्दांचा जो वापर करतो ते फार मोजून मापून तोलून कर की ज्याच्यामुळे दुसऱ्यांच्या जीवनात प्रकाश येईल, त्यांना चांगलं वाटेल, दुसऱ्यांना कधी दुखू नकोस. तर हा आपला गुरुपौर्णिमेचा मेन अर्थ असतो. आणि या गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येकाने आपल्या जीवनात ज्यांनी ज्यांनी जो फरक केलाय त्यांना आठवण करून, त्यांना फोन करून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. हा गुरुपौर्णिमेचा सर्वात मोठा अर्थ आहे आणि तो सर्वांनी करावा असं माझी मनापासून अपेक्षा आहे. त्यामुळे ते म्हटलं जातं की गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या प्रेयर मध्ये म्हटलं तर सृष्टीचा क्रिएटर, प्रिझर्वर आणि डिस्ट्रॉयर ब्रह्मा विष्णू महेश तिघांना गुरूंना कव्हर केलंय की तुम्ही हे सर्व परब्रह्मासारखं तुम्ही सर्व गुरूंना नमन करा की तुमच्या जीवनात सर्व काही चांगल्या व्यवस्थित गोष्टी घडतील. राजूभाई हा सुंदर मेसेज. आणि आपली जी ही जीसीसीए ची टीम आहे प्लस जेवढे वेबिनार आपण हे केलेले आहेत, अरेंज केलेले आहेत, तेही आपल्याला गुरु सारखे आहेत की ज्यातून प्रत्येकाकडनं आपण छोटं छोटं घेत असतो. त्यामुळे सर्वांनाही जीसीसीए तर्फे आपल्या सर्वांतर्फे आपण कृतज्ञता व्यक्त करूया. थँक्यू राजूभाई ही अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. अँड ओव्हर्स टू द राजूभाई. And further राजूभाई, स्मॉल आय वॉन्टेड टू ऍड की तुम्ही जे जीसीसीए बद्दल माहिती दिली त्याच्यात एक फार चांगला प्रोग्राम असा जीसीसीए कनेक्ट म्हणून चालू केलेला आहे. प्रत्येक शनिवारी आपण 8 वाजता एकमेकांना कनेक्ट होतोय. आपल्या बिझनेस विषयी, नवीन नवीन आयडिया विषयी आणि एज्युकेशन स्लॉट त्याच्यात अरेंज केले की नवीन नवीन गोष्टी माहिती करण्यासाठी की हा जो प्लॅटफॉर्म आहे हा आपल्याला ग्लोबली कनेक्ट होईल आणि एकामेकांची ज्ञानाची आणि आपल्या मनाची प्लस धनाची उंची एक प्रत्येक वेळी वाढीस येईल अशी या प्रोग्रामची एक वैशिष्ट्यता आहे. तर आज थोडे जीसीसीए तर्फे आपले जे प्रकाशभाई चौधरी आहेत विच इज वन ऑफ द व्हेरी गुड सक्सेसफुल एंटरप्रेनर इन अवर कम्युनिटी, तर त्यांचं आपण जीसीसीए तर्फे स्वागत करूया. लेट अस आपण सर्व त्यांच्या विचारांची एक वेगळ्या लेवलला आपल्याला त्यांचे विचार नेतील. आणि टॉपिकही तेवढा चांगला आहे, अनलॉक युअर हॅपीनेस. आपण नेहमी आपला हॅपीनेस लॉक करून ठेवतो, ते त्यांची चाबी ते आपल्याकडे आज देणार आहेत की कसं आपला हॅपीनेस अनलॉक करायचा, त्याची आपण सर्वजण एक चांगल्या परीने एन्जॉय करूया. थँक्यू व्हेरी मच राजू. ओव्हर टू यू राजूभाई. Thank you, R.I. Patil sir, for expressing your gratitude towards all your mentors. Thank you very much. So now, just to start the session, so I will request Dr. Prashant Bhai from Pune to introduce our today's speaker, Shri Prakash Bhai. Prashant Bhai, over to you. धन्यवाद. येस, धन्यवाद राजूभाई. थँक्यू R.Y. पाटील सर. खूप सुंदर मेसेज आपण आज या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने दिला त्याबद्दल. VSGGM आणि GCCAच्या 28व्या या ऑनलाईन चर्चासत्रामध्ये मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आजचा सुंदर असा विषय आहे आणि त्याचप्रमाणे आजच्या या वेबिनारला
अत्यंत सुंदर असं व्यक्तिमत्व श्री प्रकाशभाई आपल्याला लाभलेलं आहे. मित्रांनो, क्षेत्र कोणतंही असो, कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही, त्याला यावंच लागतं. असंच आपल्या कष्टाने सर्वसाधारण नोकरीपासून ते बांधकाम व हॉटेल व्यवसायापर्यंत आपली एक वेगळी ओळख निर्माण करत सामाजिक, कौटुंबिक आणि सर्वच प्रकारच्या जबाबदाऱ्या सांभाळत या क्षेत्रात आपलं नावलौकिक व यश प्राप्त केलेल्या व जीवनात आनंद आणि समाधान यालाच प्राथमिकता देणाऱ्या श्री प्रकाशभाई चौधरी यांच्या यश अपयशातील बारकावे व जीवनात आनंद कसा शोधावा या विषयावरील त्यांच्या या सुंदर वेबिनारमध्ये आपलं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. श्री प्रकाशभाई हे मूळ मामाचे मोहिते येथील असून सध्या नाशिक येथे वास्तव्यात आहेत. लोकमत ग्रुपच्या खानदेश आयकॉन, नाशिक आयकॉन तसेच केदारेश्वर प्रतिष्ठान पुणे द्वारा त्यांना व्यावसायिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी समाज गौरव पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलेला आहे. श्री प्रकाशभाई हे आपल्या जेम्स चेंबर ऑफ कॉमर्स असोसिएशनचे इमिडिएट पास्ट प्रेसिडेंट आहेत. ही अत्यंत गौरवशाली आणि अभिमानास्पद अशी बाब आहे. ज्याही वेळेला GCCAच्या फाउंडेशनची ज्यावेळेला गोष्ट होईल, चर्चा होईल, त्यावेळेला श्री प्रकाशभाई यांचं नाव हे अग्रक्रमाने घेतलं जाईल. कारण ज्या वेळेला GCCAचं पाया रचला गेला त्यावेळेला श्री दीपकनाथ भाई यांच्या सहकार्यातून प्रकाशभाई यांनी सुरुवातीला आपल्याला अत्यंत मौलिक असं सहकार्य केलं. त्यावेळेला त्यांचं ऑफिसपासून तर त्यांचं 5 स्टार असं हॉटेल फॉर्म्युला 1 या ठिकाणी आलेल्या सर्व डिग्नेटरीज जे होते त्यांचं राहण्याची खाण्याची सोय त्यांनी केली. ती कदापि आम्ही सगळे विसरणार नाही. तो अत्यंत सुंदर असा क्षण होता आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने GCCAला सुरुवात झाली. त्यावेळी मी प्रकाशभाई यांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करेल. श्री प्रकाशभाई सध्या बांधकाम व हॉटेल व्यावसायिक आहेत. त्याचप्रमाणे ते संस्थापक व संचालक आहेत श्री गणेश कन्स्ट्रक्शन, विनीत कन्स्ट्रक्शन, श्री गणेश हॉटेल्स, श्री गणेश लँड डेव्हलपर्स, त्याचप्रमाणे प्रमेग स्टील वर्क्स प्रायव्हेट लिमिटेड मुंबई या ठिकाणी सुद्धा त्यांचं कार्य हे सध्या सुरू आहे. प्रकाशभाई यांचं शिक्षण ME सिव्हिल झालेलं असून ते गव्हर्नमेंट व्हॅल्युअर म्हणून सुद्धा त्यावेळेला त्यांनी काम केलेलं आहे. अत्यंत साधारण लेक्चरर म्हणून त्यांनी सुरुवातीला गंगामाई पॉलिटेक्निक नगाव धुळे या ठिकाणी आपल्या करिअरला सुरुवात केली. सुरुवातीला लेक्चरर होते, त्याच्यानंतर HOD म्हणून त्यांना त्या ठिकाणी प्रमोशन मिळालं. त्यासोबतच ॲडिशनली 1996 मध्ये MPSC ची परीक्षा ऑफिसर या पदापर्यंत आपलं यश संपादन केलं. परंतु त्याच्यानंतर 2005 मध्ये त्यांनी व्यावसायिक क्षेत्रामध्ये आपली हा प्रवास सुरू केला आणि तेव्हापासून ते आजतागायत त्यांनी या क्षेत्रामध्ये अत्यंत सुंदर असं काम केलेलं आहे. नाशिक या ठिकाणी विनीत कन्स्ट्रक्शन आणि इतर मी जे फर्म सांगितले असतात त्या फर्म्सच्या माध्यमातून आज नाशिक सारख्या शहरामध्ये मला वाटतं की सर्वात आधी नाशिकमध्ये अशा प्रकारच्या सोसायटीची संकल्पना आणणारे मला वाटतं प्रकाशभाई हेच आहे असं मला वाटतं, जर मी चुकत नसेल कुठं तर. कारण ज्यावेळेला सुरुवातीला त्यांनी या कन्स्ट्रक्शनची सुरुवात केली त्यावेळेला मी सुद्धा त्यांच्या साईटला व्हिजिट केलेली आहे. ज्यावेळेला फरशांचे ट्रक अनलोड व्हायचे त्यावेळेला मी एकदा सहज त्यांच्याकडे गेलो होतो. तर मेघाताई आणि ते स्वतः त्या ठिकाणी ते ट्रक अनलोड करत असताना त्या ठिकाणी उभे राहायचे. तर अशा अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून तर त्यांनी आज इथपर्यंत ही आपली यशस्वीता संपन्न केलेली आहे. त्याच्यामुळे निश्चितच आपल्या सगळ्यांसाठी त्यांच्या नावामध्ये जे प्रकाश आहे तो प्रकाश आपल्या सर्वांना या ठिकाणी एक प्रेरणा आणि मार्गदर्शन देईल असं मला वाटतं. खूप काही बोलण्यासारखं आहे प्रकाशभाईंबद्दल. त्यांच्या वडिलांबद्दल मी विशेष करून सांगू इच्छितो. श्री रमण बापूजी यांच्याबद्दल त्यांना राष्ट्रपती अवॉर्ड सुद्धा प्राप्त झालेला आहे. भीमा नदीमध्ये एकदा काही युवक वाहून जात असताना त्यांनी स्वतः जीवाची बाजी लावून त्या वाहून जाणाऱ्या माणसांचं प्राण वाचवलं होतं. त्यावेळेस राष्ट्रपतींनी त्यांना मला वाटतं त्या ठिकाणी राष्ट्रपती सुरक्षा पदक देऊन सन्मानित केलेलं आहे. श्री प्रकाशभाई यांना नाशिक बिझनेस आयकॉन हे त्यावेळेला चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र यांनी त्यावेळेला त्यांना अवॉर्ड दिलेला आहे. त्याचप्रमाणे खानदेश बिझनेस आयकॉन अवॉर्ड त्यावेळेला
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते सुद्धा त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे त्यांचा मिलेनियम हा अत्यंत सुंदर असा बंगला आपण सगळ्यांनी त्यावेळेला व्हिजिट सुद्धा केलेली होती. खूप सुंदर असा बंगला आहे. सुरक्षा मानकाच्या दृष्टीने, त्याचप्रमाणे हॅपीनेसच्या दृष्टीने म्हणा किंवा इतर सगळ्या दृष्टीने अत्यंत सुंदर आणि आर्किटेक्चरचं एक कला कौशल्य भरलेला असा तो बंगला मिलेनियम. त्याला 2015 मध्ये नाशिक मधला सर्वोत्कृष्ट बंगला म्हणून सुद्धा अवॉर्ड त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. असं अगदी प्रकाशमय आयुष्य जगणाऱ्या आणि जीवनामध्ये फक्त आनंद आणि समाधान याला प्राथमिकता देत सामाजिक जबाबदारी तेवढ्याच तत्परतेने सांभाळणारा श्री प्रकाशभाई यांच्यासारखं व्यक्तिमत्व आज आपल्याला स्पीकर म्हणून लाभलं. मी त्यासाठी त्यांचं आभार व्यक्त करतो आणि त्यांचं स्वागत करतो. त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करावं. धन्यवाद प्रकाशभाई. प्रकाशभाई, please unlock the happiness now. Over to you. Thank you, प्रशांत भाई. प्रकाश भाई आवाज येत नाही. प्रकाश भाई आवाज येत नाही. Just unmute yourself. Okay. Hello. Yes. Hello? Loud and clear. Yes. Hello. Yes. ओके. नमस्कार. मी प्रथम सर्व VSGJM, DCCA व आजच्या वेबिनार मध्ये जे सहभागी झाले सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो व आज या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देतो व या गुरूंना नम्र विनंती करतो की सर्वांच्या जीवनात खूप सुख समृद्धी व आनंद मिळो हे देवाचरणी प्रार्थना. आजचा आपला जो विषय आहे तो फार महत्वाचा आहे, अनलॉक द हॅपीनेस. आपण सर्वांनी बघितलं असेल की हॅपीनेस म्हणजे आनंदी. हॅपीनेसची कुठली डेफिनेशन नाहीये किंवा त्याला काही मोजमाप नाही की इट इज इन किलो ऑर लिटर ऑर समथिंग. बरोबर आहे. हॅपीनेस हा अनुभवावा लागतो. बरोबर आहे. तर हा हॅपीनेस हा कसा अनुभवायचा याच्याबद्दल मी माझ्या जीवनात जे काही घडले त्याबद्दल तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स देतो. त्या तुम्ही जर फॉलो केलं तर तुम्हाला जीवनात आनंद मिळेल. हा मी छाती टोकपणे सांगू शकतो. सुरुवातीला आपण सुरुवात करूया की जेव्हा आपण दिवसाची सुरुवात करतो सकाळी उठल्याबरोबर प्रथमतः आपण उठल्याबरोबर देवाला आभार व्यक्त करायचं किंवा ग्रॅटिफिकेशन की या देवाने आपल्याला नवीन दिवस दिला की जो आपण आनंदाने जगूया. बरोबर आहे. तर पहिलं काम उठल्याबरोबर सर्वांनी आनंदित व्हायचं. देवाला प्रार्थना करायची की तुम्ही मला हा नवीन दिवस दिला. ओके. सो दिस इज द फर्स्ट थिंग. नंतर आपण उठल्यानंतर जेवढे फॅमिली मेंबर्स आहे त्यांना प्रत्येकाला ग्रीट केले पाहिजे. एक्झाम्पल उठल्याबरोबर गुड मॉर्निंग किंवा समथिंग. तर त्याच्यामुळे काय होईल, एव्हरीबडी गेटिंग हॅपीनेस. म्हणजे प्रत्येकाबद्दल आपण बोललात जसं फॅमिली मेंबर्स, तुमची वाईफ असेल, मुलं असेल, प्रत्येकांना ग्रीट केलं पाहिजे. तर त्याच्यामुळे काय होतं, एकमेकांचा डायलॉग्स होतात आणि एकमेकांविषयी आपल्याला एक वेगळा आनंद मिळतो. नंतर नेक्स्ट स्टेज आपण काय केलं पाहिजे की घरात उठल्या आपल्या घरातले जे घर ते कुठले असो, ते 1 BHK असो, मोठं असो, छोटं असो, कुठले घर असो, उठल्याबरोबर जे घरातले छोटे काम आहे त्यात प्रत्येकाने सहभागी झालं पाहिजे. कारण काय होतं की बुवा हे काम मी नाही करणार, ते काम मी नाही करणार, तसं न करता की प्रत्येक छोटं काम आनंदाने केलं पाहिजे. याच्यामुळे काय होतं की सर्वजण एकत्र येऊन ते काम सोपं होतं आणि सर्वांना त्यात आनंद मिळतो. सो दिस इज द वे. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे एक्झाम्पल की तुमचं मग त्यामुळे काय होतं, तुमचं घर नीट नेटकं आणि अतिशय सुंदर दिसतं. बरोबर आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की तुमचं जर घर सुंदर असेल तर त्यात तुमचं मन प्रसन्न राहतं. आणि मन प्रसन्न राहिल्यामुळे आपण लहानपासून शिकलोय नेहमी की लक्ष्मी केव्हा प्रसन्न होते, की जेव्हा मन प्रसन्न असेल, घर सुंदर असेल, नीट नेटकं असेल. तर तसंच तुम्ही घराच्या बाबतीत तसंच आपल्या जर तुम्ही बिझनेस करत असाल किंवा नोकरी करत असाल तर सेम थिंग. जर नोकरीच्या ठिकाणी तुम्ही तिथे गेला तर ते तुमच्या नोकरीचं ठिकाण पण नीट नेटकं स्वच्छ असलं पाहिजे किंवा जिथे तुम्ही बिझनेस करत असाल ते पण नीट नेटकं असलं पाहिजे. तर ह्या छोट्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. याच्यामुळे तुमच्या नोकरीच्या ठिकाणी असो, बिझनेसच्या ठिकाणी असो, ते अगदी सर्व वातावरण चेअरफुल असतं, उत्साहदायक असतं. त्यामुळे आपलं मन प्रसन्न असतं. सो दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट थिंग दॅट घर किंवा आपली जिथे काम करतोय व्यवसायाचं ठिकाण किंवा ऑफिसचं ठिकाण हे नीट, स्वच्छ आणि सुंदर असलं पाहिजे. नंतर नेक्स्ट थिंग इज की नेक्स्ट थिंग आपण जेव्हा कुठे घराच्या बाहेर पडलो किंवा कुठे गेलो तर नेहमी ऍडजस्टमेंट शिकायला. ऍडजस्टमेंट ही फार महत्वाची गोष्ट आहे. ऍडजस्टमेंट
म्हणजे काय की छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण ऍडजस्ट केलं शिकलं पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं आपण ऍडजस्ट करत नाही, त्यामुळे काय होतं की आपलं मन दुःखी होतं आणि दुःखी झाल्यामुळे त्यात डिस्प्यूट्स किंवा क्लॅशेस तयार होतात. त्याच्यामुळे तेव्हा नेहमी लक्षात ठेवायचं की ऍडजस्टमेंट करायला शिकलं पाहिजे. बरोबर आहे. नेक्स्ट इज की जी गोष्ट नेक्स्ट इज एक्सपेक्टेशन अँड एक्सपेक्टेशन किंवा कम्पॅरिझन. की काय असतं की आपण नेहमी डे टू डे लाईफ मध्ये काय असतो की आपण नोकरी करत असाल किंवा बिझनेस करत असाल तर काय होतं की प्रत्येकाला खूप खूप एक्सपेक्टेशन असतं. एक्झाम्पल आता तुम्ही जर डे टू डे समाजात बघितलं तर प्रत्येक जण तो लहानापासून तर अगदी सिनियर सिटीजन पर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर खूप टेन्स असतं, प्रेशर असतं, स्ट्रेस असतो. कारण आजकाल आपण सर्व आनंदी राहायचं विसरून गेलोय. प्रत्येक जण प्रत्येक गोष्टीचं टेन्शन घेत बसतो. ही ऑलवेज की नाही मला शाळेत जायचं टेन्शन घ्यायचं, स्वयंपाकाचं टेन्शन घ्यायचं, ऑफिसला जायचं टेन्शन घ्यायचं, बिझनेस मध्ये टेन्शन घ्यायचं. तर काय होतं तर माझं म्हणणं प्रत्येक गोष्ट ही आनंदाने घेतली पाहिजे. एक्झाम्पल शाळेत जायचं तर आनंदाने शाळेत गेलं पाहिजे, स्वयंपाक करताना आनंदाने केला पाहिजे. म्हणजे जी गोष्ट आहे इट इज नॉट ऍज अ वर्क, ऍज अ जॉब. ते आपण आपलं एक आनंद म्हणून तो काम केलं पाहिजे किंवा उत्साहाने काम केलं पाहिजे तर तुम्हाला अजून त्यात आनंद मिळेल. की आपण एक्झाम्पल आपण स्वयंपाक केलं तर सर्वजण जेवतील, सर्वजण प्रसन्न राहतील. तो तसा जर आपण उद्देश ठेवला तर सर्वजण आनंदी राहतील. बिझनेसमध्ये गेला तर बिझनेसमध्ये एक्झाम्पल तुमची फॅक्टरी असेल, तुमच्या फॅक्टरीमध्ये तुमच्याकडे 1000-100 माणसं काम करतात. त्या 100 माणसांमध्ये 400 लोक पोट भरतील. म्हणजे काय आपल्याला तो एक आनंददायी आहे. एक्झाम्पल तुम्ही नोकरीला गेला, तुमच्या नोकरीमुळे 100-200-500 लोकांचं चांगलं होईल. तर हा एक सुद्धा आनंद आहे. तर प्रत्येक गोष्ट घेताना तो आनंद वाटला पाहिजे. प्रत्येक गोष्टीत आनंद घेतला पाहिजे, तुम्हाला अजून त्यात आनंद मिळेल. चौथी गोष्ट डोंट बी एक्सपेक्ट मोर दॅन एनिथिंग. म्हणजे तुम्ही काय करतात कम्पॅरिझन करतात की याच्याकडे हे माझ्याकडे ते त्याच्याकडे ते हे असं कधीही जास्त एक्सपेक्टेशन करू नका. एक्झाम्पल आपला मुलगा शाळेत जातो, आपल्याला वाटतं की याला 90% मिळायला पाहिजे, 100-80 मिळायला पाहिजे, 90 असं कधीही एक्सपेक्ट करू नका. व्हॉट एव्हर ही इज गेटिंग इज कम्फर्टेबल. त्यामुळे काय तुम्हाला दुःख होत नाही. बरोबर आहे. एक्झाम्पल तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. एखादा माणूस व्हीलचेअरवर चालला असतो, त्याला काय वाटतं अरे हा माणूस पायी चालतो, हा किती भाग्यवान आहे. जो पायी चालतो तो सायकलवाल्याला बघतो, अरे सायकलवर चालतो हा किती भाग्यवान आहे. सायकलवाला म्हणतो याच्याकडे मोटरसायकल आहे, अरे हा किती भाग्यवान आहे. मोटरसायकलवाला म्हणतो याच्याकडे कार आहे, कारवाला किती भाग्यवान आहे. कारवाला म्हणतो याच्याकडे BMW आहे, BMW वाला म्हणतो याच्याकडे हेलिकॉप्टर आहे, हेलिकॉप्टर. असं म्हणजे माणसाचं एक्सपेक्टेशन हे वाढतच असतं. बरोबर आहे. आणि तो नेहमी कम्पॅरिझन करतो आणि दुःखी होतं. तसं दुःखी न होता देवाने आपल्याला काय दिलं हे नेहमी बघायचं. एक्झाम्पल अरे आपल्याला 2 हात 2 पाय, वी आर हॅपी, हे विचार केला पाहिजे. आणि अँबिशन्स हे मोठं पाहिजे, ध्येय हे मोठंच पाहिजे प्रत्येक आयुष्यात. त्यात 2 गोष्टी माझ्या वडिलांनी मला नेहमी शिकवलं की 2 गोष्टी जीवनात फार महत्वाच्या आहेत. एक म्हणजे तुमचं अँबिशियस, तुम्ही खूप अँबिशियस राहायला पाहिजे. आता एक्झाम्पल मला वाटतं मला हेलिकॉप्टर घ्यायला पाहिजे, हे घ्यायला पाहिजे. पण त्याच्यावर सेकंडरी थिंग जे आपल्याला देवाने दिले तेच आपण त्यात सुद्धा आनंदी राहायला पाहिजे. त्यात आपल्या मराठीत म्हण आहे, आनंद ठेविले तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. म्हणजे देवाने तुम्हाला जे दिलेले त्याच्याबद्दल त्याच्या कृतज्ञता व्यक्त करा, त्याच्यात तुम्ही आनंदी राहा आणि समाधानी राहा, तर तुम्हाला देव अजून भरभरून देईल. बरोबर आहे. ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. देन नंतर काय होतं की एक्झाम्पल आपण जेव्हा डेली घरात फॅमिली सर्वांसोबत राहतो तर काय असतं माहिती का, ते रिस्पेक्ट द्यायला शिकवा. घरातले जेवढे फॅमिली, तुमचा मुलगा असो, फॅमिली बायको असो किंवा जे काही आपले रिलेटिव्ह असो, तर मला तुम्ही रिस्पेक्ट द्यायला शिका, आदर करा. एक्झाम्पल सांगतो, आपण ऑफिसला गेलो, बरोबर आहे, 12:30-1 आपल्या जेवणाचा उशीर होतो, लगे आपली मिसेस फोन करतो, तुम्ही काय करता, थांब मी नंतर फोन करतो. काय होतं ती सी इज डिस्टर्बिंग. त्याच्यावर तुम्हाला सिंपल सांगतो, तुम्ही काय करायचं, विश कर, हॅलो गुड आफ्टरनून, सॉरी मी लेट येणार आहे, तू जस्ट वेट कर. बघा तुम्ही दोघांमधला फरक बघा. एकदा तुम्ही जर फोन कट केला, थांब विशाल फोन पुन्हा करते, सी इज डिस्टर्ब, म्हणजे दुःखी होते की मी एवढं यांच्या करते आणि हे असं म्हणतात की तुम्ही थांबा. त्याच्या उलट फर्स्ट थिंग आपण गेट इट, म्हणजे एक्झाम्पल आपण विश केलं गुड आफ्टरनून, म्हणजे शी इज व्हेरी हॅपी. सेकंड सॉरी, माफी मागून घ्यायची की मला लेट होतं. आणि तिसरं आय एम कमिंग, सो सी इज व्हेरी हॅपी, हो नाही तुम्ही या आरामात अर्धा तास नाही या. सो दिस इज द डिफरन्स. म्हणजे एकच गोष्ट बघा, तुम्हाला दोघांना डिफरन्स कळेल. तो एक छोटीशी गोष्ट पण खूप मोठी इम्पॅक्ट करते. एक्झाम्पल तुमचा मुलगा आला काय करतो, तुम्ही पहिल्यांदा पप्पा तुम्ही काय थांब सर मला दुसरं काम करू दे. काय होतं, फर्स्ट यू लिसन हिम, अरे तो काय म्हणतो त्याला थोडा वेळ द्या, त्याचं ऐकून घ्या. तर बघा तुम्हाला अजून आनंद होईल.
नंतर संध्याकाळी आपण टीव्ही बघतो घरात, बरोबर आहे. घरात काय करतात की नेहमी इक्वल रिस्पेक्ट ठेवा, सर्वजण सारखे. आपण काय करतो, नाही मला माझा प्रोग्राम बघायचा, तो म्हणतो त्याचा प्रोग्राम बघायचा. तर तसं न करता जो घरात लहान आहे त्याला अगोदर तुम्ही रिस्पेक्ट द्या की नाही बाबा तू टीव्ही कर, तू बघ, मी नंतर बघेल. त्यात काय असतं माहिती का, एकमेकाचं प्रेम वाढतं, एकमेकाचा आनंद वाढतो आणि डिस्प्यूट्स होत नाही, भांडणं होत नाही. काय होतं बऱ्याच वेळा ऍज अ फॅमिली मेंबर, ऍज अ ह्युमन बिंग, देअर अ डिफरन्स ऑफ ओपिनियन, बरोबर आहे. कधी कधी दोघांचं एकमेकाचं ओपिनियन होतं. मग काय होतं, कुठे खटका उठतो आणि भांडण होतं. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो की भांडण केलं तर काय होतं, भांडण केल्यामुळे आपल्या ज्या ब्रेनमध्ये त्यात एक हे सिक्रेट होतं, 2 प्रकारचे एन्झाईम सिक्रेट होता, कॉर्टिसॉल आणि टेस्टोस्टेरॉन. की त्याच्यामुळे काय होतं, हे दोन एन्झाईम सिक्रेट झाल्यामुळे एक तर तुम्ही फाईट मोड मध्ये किंवा फ्लाईट मोडमध्ये. फाईट म्हणजे काय की तुम्ही शक्यतो भांडणार उतरतात, बरोबर आहे, आणि भांडणामध्ये काय होतं, खूप भांडण होतं. किंवा दुसरं फ्लाईट मोड. फ्लाईट म्हणजे काय की तुमचे जे विचार करायचे या विचार करायची जी प्रवृत्ती ती थांबते आणि माणूस फ्लाईट मोड मध्ये जातो. फ्लाईट म्हणजे काय, जसं विमानात जाताना आपण फ्लाईट मोड तसं होतं. तर म्हणून मग काय होतं, आपण जनरली 80-90% आपण फ्लाईट मोड मध्ये जातो आणि काय आपण भांडण करतो. पण तुम्ही सर्वांनी बघितलं असेल की शेवटी भांडण केल्यानंतर काय होतं, आफ्टर एक दीड तासानंतर आपण म्हणतो अरे अरे आपण कशा काय भांडण, म्हणजे आपण रिफेल करतो. तो शेवटी फायनली काय होतं, भांडण करून कोणाचाच फायदा होत नाही. तो म्हणून नेहमीच सांगतो की एखादा चुकला जर असेल तर जस्ट ऐकून घ्या, थोडं त्याला स्पेस द्या आणि नंतर तुम्ही 1 तासाने त्याला सांगा नाही बाबा हे असंच चुकलं, तर अजून तो तुम्हाला ते चांगलं होईल आणि भांडणं थांबतील आणि घरात पुन्हा एक हॅपीनेस येईल, बरोबर आहे. नेक्स्ट थिंग इज ऍडिक्ट. की काय असतं, घरात आपण सर्वजण फॅमिली मेंबर असतो की प्रत्येकाने ऍज अ इंडिव्हिज्युअल कुठल्याही व्यसनाचा आहारी झाला नाही पाहिजे. एक्झाम्पल, कोणी गुटखा खातं, कोणी काही करतं, ड्रिंक्स घेतं. सो आय एम रिक्वेस्टिंग की ही खूप जीवनात सर्वात डेंजरस घातक गोष्ट आहे की जी सर्व माणसाचं लाईफ चेंज करते. तर शक्यतो कुठल्याही अशा सवयी माणसाने लावू नये की ज्या म्हणजे ऍडिक्ट होऊ नये की जेणेकरून आपलं लाईफ डिस्टर्ब होईल. आणि लाईफ डिस्टर्ब म्हणजे घरातलं सर्व जे काही हॅपीनेस येतो हा डिस्टर्ब होतो, बरोबर आहे. तर ही सर्वांनी कंपल्सरी कुठल्याही प्रकारचा आहार करू नये. ओके. नेक्स्ट आपण शेती करत असाल किंवा आपण नोकरी करत असाल किंवा कुठे असाल तर काय होतं की प्रत्येकाने स्वतःचं काम करायला शिकलं पाहिजे. एक्झाम्पल, आपण शेतात असतो, शेतकरी घरी असतो, सकाळी काय आवते आहे पैसे डोबड दोशे पैसे चहा मासे, दूध मासे पैसे चहा मासे. म्हणजे काय होतो, आपण त्या आवत्यांकरता वाट देखत आवतो नाही, चहा मळती नाही, आपण भांडण करायचं मी म्हणजे चहा तिच्याकडे तीनपेक्षा ओके आवत्या आहे की जवानू 2 मिनिट डोबड दोवानी दूध लावानू मस्तपैकी बठ्ठा आहे चहा पिवानी आणि एन्जॉय करणं, बरोबर आहे की नाही. पण सुद्धा आपण स्वतः काम करायला तयारच थता नाही की नाही ते औषध पै करसन पै बटूच असे तिनापेक्षा मारू ठेवू. प्रत्येक जण एन्जॉय करવાનું, छोटं छोटं काम करવાનું. घर में उठ्या की चलो बेड आवराનું, ચા બનાવવાનું, ભઠ્ઠાણ સાથે બઠાણું, ચા રાંધવાનું છે ત્યાં મદદ કરવાની, કાંદા કપાના. મીન્સ વોટ की ભઠ્ઠા એ મળીને કામ, એ આ આપણું ઘેર એક ઇટ્સ અ ફેમિલી. એવું કોઈનું काही રિસ્પોન્સિબિલિટી નહીં કે આપણે ઘેરનું જનરલી શું આપણા લહાનપણાपासून શું માતાને થયેલે રાંધવાનું म्हणजे બાઈ શાળામાં જવાનું છોકરા म्हणजे બધું એમ અલગ અલગ કરેલું છે. આવડા તેવું મળે નહીં. कारण શું તે પહેલે જમાના में घर में 50-100 લોકો રહેતા. આવડા ભઠ્ઠા ઇસેન્ટ્રિક ફેમિલીઝ થઈ ગયા. ભઠ્ઠા ઘર 2-4 લોકો રહે, ભઠ્ઠા જણ બીજી રહે, ભઠ્ઠા જણ સર્વિસ કરે. તો મારું એક કળકળી વિનંતી શું કે ભઠ્ઠા એકત્ર આવવાનું आणि કોઈ બી કામ છોટું નહીં. કાંદા કાપાતી લ્યો કે ભાજી રાંધાતી રોટલી કરવા, काही ભઠ્ઠા એકમેકાને ભઠ્ઠાને એન્જોય કરવાનું, એને પ્રત્યેક કામ में इंटरेस्ट લેવાનું. આ ખૂબ ઇમ્પોર્ટન્ટ है. अपने मन में थी હું તમને કહ્યું ઘેર में આયા તો આપનું ઉચ્ચાનું માથાનું બધું હું બિલ્ડર હે કે હું એન્જિનિયર હું પ્રોફેસર હે હું એમ ભઠ્ઠા તમારે ડિગ્રીઓ ઘેરની ઉંમર ટાઈમ બહાર કાઢ લખાનું, બરાબર હે. ઘેર में આયા મેં તમે સર્વસાધારણ માણસા ભઠ્ઠા જણા ઇક્વલ, વાઇફ હસબન્ડ ભઠ્ઠા જણા ઇક્વલ સ્ટેટસ, નો ઉપર નો એટા, બરાબર હે. તો એટલી મજા આવશે ને તમને, પ્રત્યેક જીવન में તમને મજા આવશે. નેક્સ્ટ હોબી. ભઠ્ઠાઓની હોબી, ભઠ્ઠાએ હોબી ચોપાસવું જોઈએ. એક્ઝામ્પલ, તમારી વાઇફની હોબી વેગળી, છોકરાની હોબી જોઈએ. તો ભઠ્ઠાએ પ્રત્યેક તારે આજકાલથી કેવી બી હોબી, કોને ડાન્સ કરવાનું ગમત, કોને મ્યુઝિકની ગમત, કોને લખાણનું ગમત, એને જે કાંઈ તમારે હોબી જોઈએ તે તમે જોપાસો. કોને ગાનું ગાવાનું ગમત. શું થાય તમે આજકાલ આપણે ભઠ્ઠા એટલા બિઝી થઈ ગયા કોઈને ટાઈમ જ નહીં મળતો કે ભાઈ હોબી म्हणजे શું. એના ભઠ્ઠાનું રિક્વેસ્ટ છે કે ભઠ્ઠાએ छोटी मोटी हॉबी जे काय ते તમે ભઠ્ઠાએ એક્સેપ્ટ કરવું જોઈએ અને તે તેનું એન્જોયમેન્ટ કરવું જોઈએ, બરાબર છે. નેક્સ્ટ ઇઝ તમે મારું એક પ્રિન્સિપલ કે જ્યારે બી ફેમિલી સાથે એટલીસ્ટ વીકલી તમે બહાર જવું જોઈએ ભઠ્ઠા મળીને. એક્ઝામ્પલ, તમે ગાર્ડન में જાઓ,
તમારા ખેતરમાં જો તમે બધા ફેમિલીમાં એને એખાદા તમે અધર સિટીમાં જો અધર કન્ટ્રીમાં જો બરાબર તેનાથી શું થાય તમે નેચરમાં જો બહાર જાઓ તો તમારા જે ઘેરમાં જે તમારું જે વૈચારિક પાત્ર હોય તે અલગ લેવલમાં જતી રહે ત્યાં શું એટલી મજા આવે અને ઇટ્સ એન ઇન્વેસ્ટમેન્ટ મીન્સ શું થાય માહિતી કે તમારી જે પાવર એના તે 10 ગુના વળી જાય બરાબર તમારી કામ કરવાની ક્ષમતા વળી જાય તમે મોટું બાકી સોસાયટીમાં જતા તમને વહી કઈ નોલેજ મળતું રહે બરાબર તો ધીસ ઇઝ વેરી ઇમ્પોર્ટન્ટ તો ભઠ્ઠા મહિને મારે એક્ઝામ્પલ કહું હું જયારે નાસિકમાં હતો જયારે આવ્યો 22 વર્ષ પહેલે તો હું મારા છોકરાને લઈને સ્કૂટર લઈને ગાર્ડન નાસિકના કોર્પોરેશનના ગાર્ડનમાં જઈને રમતો હતો બરાબર આજ હું શું કરું આજ લંડનના ગાર્ડનમાં જોઉં म्हणजे शेवटी तेच आहे म्हणजे जे एन्जॉयमेंट आहे એ કમી થયેલ માં નહીં બરાબર તો પ્રત્યેક વયે કે કોણ કેટલો મોટો છોટો એનો काही સંબંધમાં નહીં બરાબર તો અને ભઠ્ઠા હોય આપણું જે ઘેર એક મંદિર તૈયાર થાય બરાબર તેના પર તમે એક્ઝામ્પલ કરું કોઈને વાટત નહીં મારું છોટું ઘેર મારું મોટું ઘેર તમને એક કહું હું તેમ જ કહું હું 22 વર્ષ નાસિકમાં 1 BHK નો ફ્લેટ હતો હવડા અડધા એકરનો બંગલો ડિફરન્સ કાંઈ જ ત્યારે બી તે ઘેર બી સુખી એકદમ આનંદી હતું આવડા તેટલો આનંદ મળ્યો તમને એક્ઝામ્પલ કહું કે જ્યારે આવડા લાસ્ટ યર 2 વર્ષ પહેલે શ્રી રવિશંકર ભટ્ટાએ તમે સાંભળ્યું છે એ નાસિકમાં આવેલા હતા એ બ્રેકફાસ્ટ માટે અમારે ઘેર આવ્યા જયારે ઘેર આવ્યા તેને એટલું મજા આવી કે વોટ અ પ્લેઝન્ટ સરપ્રાઈઝ વોટ અ પોઝિટિવ વાઇબ્રેશન્સ તો દેટ ઇઝ ઇમ્પોર્ટન્ટ તો તેને એટલું ગમ્યું કે તે 10 મિનિટની કરતા 1 તાસ માટે રોકાયા અને તેની મોટી કોમ્પ્લિમેન્ટ કરી તમારા ઘેરમાં ખૂબ પોઝિટિવનેસ વાટે તો મારું એમ એક રિક્વેસ્ટ છે કે પ્રત્યેકના ઘરમાં એવું ફિલિંગ થવું જોઈએ નો ભાંડણ નો તંટા ઇટ શુડ બી પોઝિટિવ વે કે તમે ઘરમાં જવા બદલ એકદમ બધા રિલેક્સ થવું જોઈએ એ ક્યારે થશે કે દેર ઇઝ નો ડિસ્પ્યુટ એવરીબડી ઇઝ ઇક્વલ બધા જણ તમે ઇક્વલ લેવલમાં રહેશું એકમેકને કામ કરશું એકમેકના હોબીઝ જોપાસશું રોજ ફિરાઈને જશું 2-3 બાદ જેમ તમને ટાઈમ મળશે તેમ અને જે ભગવાને જે દયેલે તેનામાં જો આનંદ માણે તો એટલી શ્રીમંતી કોની જ મળે નહીં आणि તમે म्हणून કીધું કે હેપીનેસ એ કોઈ દાડે કાઉન્ટ થતું નહીં એ તમારા પર છે કે તમને કેટલો આનંદ લેવાનો બરાબર અને સૌથી છેવટે લાસ્ટ ઇઝ એક્સરસાઇઝ ભઠ્ઠા અને કોચ કે આજકાલ શું થાય ભઠ્ઠા જરા બીજી થઈ કોને બી એક્સરસાઇઝ આય કોને કોઈ બી કરતું નહીં મેક્સિમમ લોકોને હું બિઝી છે મારું બિઝનેસ છે મારો ઓફિસ છે મને શાળામાં જવાને તો મારું ભઠ્ઠાને રિક્વેસ્ટ છે કે 24 તાસ મને મિનિમમ અડધા તો 1 તાસ આપના પર્સનલની કરતા જોઈએ શું થાય કે एक्सरसाइज करामुळे की एक्सरसाइज इज व्हेरी बेस्ट जग में रिसर्च થયેલ કે જે માણસ રોજ મિનિમમ 1 તાસ એક્સરસાઇઝ કરત તેના બ્રેન માંથી માયલેનિયમ કરીને એવો એક એન્ઝાઇમ સિક્રેટ તાસ તે તમને દાડો ભર પોઝિટિવ થિંકિંગ કરવા લગાડે કે કોઈ દાડે તમને એમ નેગેટિવ વાત આવતી જ નથી કેટલું બી તમે વાત વિચાર કરો તમને ઇટ્સ ઓલવેઝ ગુડ ઇનટુ પોઝિટિવ મેનર બરાબર શું થાય એક તમારો નિસર્ગનો નિયમ છે કે ઇફ યુ થિંક ઇન અ પોઝિટિવ વે નેચર હેલ્પ્સ યુ એન્ડ વોટએવર ધ થિંગ્સ યુ એક્સપેક્ટ you imagine you will get by nature only નિસર્ગનો એક નિયમ છે અને તમને એક મહત્વનો એક રોન્ડા બાર્ન કરીને એક લેખિકા છે તે પૂર્ણ જગમાં જેટલા શ્રીમંત લોકો એનો અભ્યાસ કરેલો તો એનું એમ કેવું હતું કે જે શ્રીમંત લોકો તો એ ઓલવેઝ ડ્રીમ કરે એક્ઝામ્પલ મારી એક્ઝામ્પલ મને હું જોઈએ મને કાયમ માટે તો ઘેર જોઈએ એમ જોઈએ તેમ જોઈએ 10 15 20 5 50 100 મનસા જોઈએ 15 20 લેબર આપણા ઘરમાં નોકર જોઈએ ચાકર જોઈએ ઓલવેઝ આઈ એમ ડ્રીમિંગ એકચ્યુઅલી હું ખૂબ લહાન હતો પણ તે ડ્રીમ કરતો રહો તો નેચરલી નેચરે હેલ્પ કરી નાઉ ધીસ કમ ઇન ટ્રુ તો સેમ થિંગ કે મારું કહેવાનું તમારું એ જે બી ડ્રીમ હશે તે ઓલવેઝ તમે ડ્રીમ કરો બરાબર અને દેખો તમને કાલકંતી એક્સપિરિયન્સ આવશે કે એટલું લાઈફ મસ્ત આવશે કે એવરી ડે ઇઝ એન્જોયફુલ એવરી ડે ઇઝ હેપીનેસ तिने वय काहीच इफेक्ट करतो नाही इट मे छोटो या मोठो एक्झाम्पल लहान छोकरो आहे ते શું કે શાળામાં તેને ઓલવેઝ ટેન્શન નથી તેને બી કહેવાનું બાબા અરે શાળામાં તું તેને સમજાડી કહું ભાઈ શાળામાં સાની કરતા જવાનું મારા કરતા જવાનું નહીં તારા કરતા તું શાળામાં જઈશ તો મોટો તું શું તેની તું શું થવાનું તે ઇન્જિનિયર ઓકે ભાઈ તું શાળામાં જઈશ ત્યારે તું ઇન્જિનિયર થઈશ ડોક્ટર થવાનું તું શાળામાં જઈશ તો ડોક્ટર થઈશ બિઝનેસમેન આઈપીએસ જે કે વોટ એવર ધ થિંગ્સ તો ઓલવેઝ તેને બી કહું જોઈએ તો તેને તે તમે તમારી તે એક શૈલી જોઈએ તેને તે કેટલી તમારી હાથુટી જોઈએ કે તેને કહું તેને માથામાં બસવું જોઈએ કે નહીં ભાઈ આ શાળા તારા બેસ્ટ બેટરમેન્ટ ની કરતા એ કે જેને કરીને તારું લાઈફ આગાડી ઉજ્જવલ થવું છે સેમ થિંગ આપણા ઘરમાં સિનિયર સિટીઝન ને કીધું કે નહીં હું ચાલતો નહીં હું જેને ડાયાબિટીસ નહીં હું સાકર જ ખાઈશ અરે બાબા તું સાકર ખાઈશ તકલીફ કોણ તું તકલીફ થશે તારાमुळे તું આધારિત હોય તો અમે 10 લોકો ડિસ્ટર્બ થશું તેનાપેક્ષા શું કામની સાકર ખાઈશ તેને સમજાડીને કહું જોઈએ તો આ छोट्या गोष्टी સમજાડીને ભાઈ ભઠ્ઠાનું લાઈફ એકદમ એમ ડ્રીમફુલ એકદમ આનંદ થશે બરાબર તો આ જીવનમાં छोटे टिप्स છે આ ભઠ્ઠા આઈ થિંક ખૂબ મોટી गोष्टीમાં એ નહીં छोटे जर તમે મહિનામાં લીધો તો હું તમને કહું કે જીવન એટલું સ્વચ્છ એટલું સુંદર થશે
કારણ શું કે હું બઠ્ઠા फेजेस में जयेले आई वॉज स्टेइंग इन 1 BHK फ्लैट ऑल्सो एक छोटा सा फ्लैट में 1500 ભાડાને ઘેર में રહેતો હતો સાયકલ पे જતો હતો નોકરી કરતાના આજ બઠ્ઠું બી પણ તમને કહું શ્રીમંતી કે હેપીનેસ में શ્રીમંતી કોઈ દાડે આડવી આવતી નહીં હું જ્યારે 1 BHK ફ્લેટ में હતો ત્યારે તેટલો શ્રીમંત હતો તેટલો જ હેપી હતો તેટલો જ આજ બી હેપી તો હેપીનેસ ઇઝ નોટ ડિપેન્ડિંગ ઓન ધ મની ઓર એનીથિંગ ઓકે સો બઠ્ઠાને એ જ કહું કે તમે કોઈ દાડે વિચાર અરે મારા કને 1-2 એકર જગ્યા તેના કને 100 એકર જમીન તેવું કાંઈ કરવાનું એના કને 10 એકર બોજા મારા કને 1 એકર અરે ભાઈ તેવું નહીં મળે જે ભગવાન દે રહ્યા તેટલું જ કામ કરો આનંદી રહો આનંદી કાંઈ પૈસા માંગતા નહીં તમને કહું તમે જરા આનંદી રહ્યા અને દેવને માંગા લાગ્યા તો દેવ તમને એટલું ભરભરીને દેશે ના કે તમને જોઈ છૂટી અરે બાપરે દેવ એટલું દે આપને તો આ જ કંતી बट्ठा एकदम ख्याल करो कि घर में बट्ठा ने रिस्पेक्ट दो वाइफ छोकरा बट्ठा ने इक्वल दर्जो दो बट्ठा साथे जोड़े काम करो आणि एक बट्ठान કહું આ શું કે છે કોનું સાંભળવાનું નહીં લોકો શું કે છે ગયું બટુબા શું થાય એનાमुळे આપણું નુકસાન થાય કારણ લાઈફ તમને જગાનું લોકોની જગાને નહીં મળે લોકો કોઈ કાંઈ કહેતું નહીં આપણા મનમાં અરે હું ભાજી કાપ્યું તો તે શું કે છે કાંઈ કોઈ કહેતું નહીં कारण आपનું લાઈફ એ આપણે છોકરા આપણી છોકરે આપણી ફેમિલી બરાબર ઇફ वी आर हैप्पी તો બાકી લોકોને શું કરા નહીં લાકે કાંઈ બી કરાતો ના બરાબર કે નહીં તો તેનાमुळे બઠ્ઠા આજકાલ કંથી छोटं काम करो सकाळी તમે જલ્દી ઉઠો તમે ચા કરો બટ મદદ કરો ઘેર મેના પુસ્તકા જે કાંઈ બટ छोटं काम करो જેને કરીને તમારું ઘેર નીટ એન્ડ ક્લીન જોઈએ आणि there is a positive vibrations in your house so that everybody is happy in your family અને દેખો તમને કહું કે તમે હેપી રહ્યા તો બધું જગ હેપી રહેશે અને તમે અને એવું વાગો કે તમે ક્યાંય બી ગયા હશે કે તમારામાં 10 લોકો હેપી થવું જોઈએ એન્ડ ધીસ ઇઝ ધ ગુડ થિંગ ઇન અવર લાઈફ અને એને કરતા હોય આગળ થોડું કઈ મારો એક છોકરો હે આવડા 10 લંડન થી આવ્યો તે તમારું કઈ વાતો શેર કરશે પ્લીઝ મયુરેશ ચૌધરી ઇન્ટ્રોડક્શન हॅलो प्लीज मयुरेश प्लीज हॅलो Love to hear from you. नमस्कार सगळ्यांना मी जे पण आता थोडस ऍडिशनल जे सांगणार आहे दॅट इज ऑल एन एक्सटेन्शन ऑफ जे पण पप्पांनी मला जे शिकवलंय अँड व्हॉट एव्हर आय एम टुडे इज बिकॉज ऑफ हिम. तो पहिले गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा. मी सगळ्यांना ओळखत नाही बट तुमचे ब्लेसिंग्स माझ्यावर राहू द्या अँड एव्हरीवन इज अन इन्स्पिरेशन फॉर मी. तर तुम्ही एक बघितलं असेल आपण काय करू एक जस्ट डिकोड करू जे पप्पांनी आता जे सांगितलं की हिज फोकस वॉज मेजरली ऑन रिलेशनशिप्स. जे आपण बघितलं त्यांचा पूर्ण टॉक त्यांनी जे आपल्याला एक्सप्लेन केलंय की यू हॅव टू फोकस ऑन युअर फॅमिली, की आपले जे सगळ्यांसोबत जे रिलेशनशिप्स ठेवायचे त्याच्यावर फोकस करा. आणि आता हे मी तुम्हाला सांगू शकतो बिकॉज हॅपीनेस मला असं मी जेवढं छोटी आय एम जस्ट 23 बट व्हॉट आय हॅव लर्न इज की हॅपीनेस ही तुम्ही एकटे नाही हे करू शकत की तुमच्याकडे 100 कोटी पडलेले एकटे यू कॅन्ट एन्जॉय इट. यू नीड समबडी टू एन्जॉय इट विथ. तो फॅमिली आपल्याला रिलेशनशिप जे आपले सगळ्यांची त्याच्यासोबत पाहिजे. आता आय हॅव पर्सनली मी लकी आहे अँड माझा एक आय हॅव बीन प्रिव्हिलेज की मी लाईफची ऍब्सोल्युटली अल्टिमेट लाईफ जगलेली आहे की आय हॅव सॅट इन प्रायव्हेट जेट्स अँड बिझनेस क्लास फर्स्ट क्लास. मी जगातले सगळ्यात मोठ्या हॉटेल्स मध्ये राहिलोय. पप्पांनी मला पूर्ण जग फिरवलंय. आय एम लिव्हिंग इन वन ऑफ द मोस्ट बेस्ट हाऊसेस. बट व्हॉट आय हॅव लर्नड इज की मी एकटा फर्स्ट क्लास मध्ये बसलोय प्लेन मध्ये. आय डोंट फील हॅपी. की मी माझे लंडनला जे माझे मित्र होते मी त्यांचे अकाउंट्स बघितले त्यांच्यामध्ये त्यांचे पेरेंट्स यूज टू ट्रान्सफर देम 50 लाख रुपये फॉर जस्ट अ मंथली एक्सपेन्स. त्यांनी माझ्यासोबत 5-5, 10-10 लाखाचे जीन्स घेतलेले आहे अँड आय डोंट सी देम हॅपी बिकॉज ते त्यांच्या फॅमिलीजला एक दिवस कॉल करेल महिन्यामध्ये अँड दे वरंट हॅपी. सो सगळ्यांना तेच मी सांगेल की आता दे वॉज अन स्टडी कंडक्टेड बाय हार्वर्ड युनिव्हर्सिटी ऑन अडल्ट डेव्हलपमेंट. त्याच्यामध्ये ही जगातली वन ऑफ द बिगेस्ट रिसर्च होती ऑफ 75 इयर्स. ही कंटिन्यूस चालू आहे. त्याच्यात 724 लोक होते आणि त्याच्यात असं त्यांनी फाइंड केलं की बाळपणापासून तर ओल्ड एज पर्यंत व्हॉट इज हॅपीनेस ह्या सगळ्यांना ते हर वर्षी विचारायचे या 724 पार्टिसिपेंट्सला. त्याच्यात कळालं की जेव्हा हे 20-25 वयाचे होते हे सगळे अडल्ट तेव्हा ते सगळे काय म्हणायचे की 80% ऑफ द पीपल सेड की पैसे मला हॅपीनेस देईल त्याच्यामध्ये जेव्हा ते छोटे होते आणि 50% म्हणायचे की मी जेव्हा फेमस राहील मला हॅपीनेस भेटेल. ह्याच लोकांना ते जेव्हा रिटायरमेंट एजवर आले हाच सेम प्रश्न विचारला की तेव्हा असं माहिती पडलं की मनी डिडंट मेक एनी
सेन्स निदर डिड हाऊ फेमस दे वर. एंडला त्यांना सगळ्यांना हेच होतं की अरे माझ्या मुलांसोबत माझ्या पेरेंट्स सोबत कशी रिलेशनशिप इम्पॉर्टंट आहे. तो सगळ्यांना मी तेच सांगेल की मनी इज ऍब्सोल्युटली हॅज नो रिलेशनशिप विथ हॅपीनेस. आपल्याला नो मॅटर कितीही पैसे असो ते आपल्याला हॅपीनेस नाही देणार आहे. रिलेशनशिप इज व्हॉट इज गोना गिव्ह अस हॅपीनेस. आणि ही एक झालं जे पैशांचा जो मेजर लोकांना फोकस असतो की पैसे असल्यावर आपल्याला हॅपीनेस असेल. आय एम अ लिव्हिंग एक्झाम्पल ऑफ इट की मी त्या पैशांसाठी कष्ट नाही केलं पण मला एवढे पैशांचे ऍक्सेस होता. इट डोंट गिव्ह अस हॅपीनेस. माझ्या वडिलांसोबत आईसोबत जे रिलेशन चांगले त्याच्याने माझ्या भावासोबत सगळी जी फॅमिली त्यांच्यासोबत रिलेशन चांगले आले तेव्हाच हॅपीनेस भेटते. या सिम्पल एक्झाम्पल तुमच्याकडे 10 रुपये असेल 10 रुपयाचं तुम्ही एकटं चॉकलेट खाल्लं की तुम्हाला हॅपीनेस भेटेल. बट तेच चॉकलेट तुम्ही 2 5-5 रुपयाचे घेतले यू शेअर इट विथ अ फ्रेंड तुम्ही बघा कुठलं तुम्हाला हॅपीनेस भेटेल. तुम्ही दोघे मित्र 5 रुपयाचे चॉकलेट खाता त्याच्यात तुम्हाला 100% जास्ती हॅपीनेस भेटेल. सो त्याच्यातनं एक लास्ट आय कन्क्लूड इज की अल्टिमेट तुम्हाला अगर हॅपीनेस पाहिजे दॅट इज गोना कम फ्रॉम गिव्हिंग. तुम्ही लोकांना दिलं समाजामध्ये वाटलं आपण सगळ्यांशी शेअर केलं तरच तुम्हाला अल्टिमेट हॅपीनेस भेटेल. हे आपण स्पिरिच्युअली पण त्याच्यात जे भगवद्गीता आहे त्याच्यात पण एक्सप्लेन केलंय की गिव्हिंगने अल्टिमेट हॅपीनेस भेटणार आहे. सो आणि इट इज हार्ड वायर्ड इन आवर ब्रेन. सो तेच मी कन्क्लूड करेल की मटेरियलिस्टिक इज थिंग्स वोंट गिव्ह हॅपीनेस आणि जितकं तुम्ही देणार त्याच्याने तुम्हाला हॅपीनेस भेटेल. ओव्हर टू डॅड. नमस्कार. हॅलो. तुम्ही आताच मयुरेश बद्दल ऐकलं. तो आता लंडनला राहून आला. त्याची ब्युटी म्हणजे त्यांनी मला खूप पूर्ण जगातल्या वेगवेगळ्या डिफरंट कंट्रीज मधले मुलं 600 मुलं त्याच्यासोबत होते मुलं मुली. तर त्याला तो जो एक्सपिरियन्स मिळाला ते तुमच्याशी शेअर केला. तर मी तुम्हाला तेच सांगेल की हे सर्व तुम्ही ऐकलं आय थिंक सर्वांना हॅपीनेस बद्दल सर्वांचा हॅपीनेस अनलॉक होईल असं मी समजतो. आणि मला या वेबिनारमध्ये बोलण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांचे मी अत्यंत आभार व्यक्त करतो. तसेच जीसीसीएचे आपले जे RY भाईंनी 2 शब्द जे छान बोलले त्यांच्याबद्दल. नंतर आपले चेअरमन साहेब डॉक्टर प्रशांत भाई, राजेंद्र भाई, विनोद भाई, नितीन भाई असे बरेच नावं घेता येईल, महेश भाई. या सर्वांना मी सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो की ज्यांनी अशा खूप छान अशा वेबिनार सुरू केले ज्याच्यामुळे एकमेकांचे आपले थॉट्स आपण एकमेकांना शेअर करतो. आणि मी तुम्हाला नेहमी सांगतो की माझ्याकडे एक तुम्हाला सांगून ठेव की कोणी कितीही डिप्रेस माणूस आणला त्याला मी नाही चार्ज केला तर माझं नाव नाही. ती माझ्याकडे खूप लोक असे खूप लोक येतात की जे डिप्रेस असतात आणि ते माझ्याकडे कुठले मी जवळजवळ मिनिमम 100+ लग्न झालेले ज्यांचे डायव्हर्स होते वाचले नाव दे आर हॅपीली लिव्हिंग. त्याचं कारणच एक आहे की जीवनात आपण नेहमी इगो असतो हा इगो प्रत्येकाने सोडला पाहिजे. मी अजून सांगतो सर्वांनी आजपासून उद्यापासून इगो हा घरात ठेवू नका. सर्व एकच ठेवा. आणि नेमकं जीवनात जे आपण हॅपीनेस गमत हा इगोमुळेच जातो. तू लहान आहे मी मोठा आहे तू असं करू नका. तर एकच म्हणतो हे छोट्याशा टिप्स दिल्या. मी काही खूप मोठा नाहीये पण माझ्या आयुष्यातलं मी सांगितलं आणि तुम्हाला नेक्स्ट त्याचा अनुभव पण आला की माझ्या मुलाने सांगितलं की हाऊ इज एन्जॉईंग. तर तुम्हाला तो रिझल्ट पण मिळाला की शेवटी पैशाने हा हॅपीनेस मिळत नाही. हा आपल्याला फील करावा लागतो अनुभवावा लागतो. एवढं बोलून मी माझं 2 गोष्टी संपवतो आणि सर्वांचा जाहीर आभार व्यक्त करतो. नमस्कार. Over to Raju bhai. Thank you, Prakash bhai. You really unlocked the happiness. Thank you very much for कोणाला काही प्रश्न असेल तर most welcome. Yes, we'll come on question answer. Really unlock the happiness and really give the very key points how to be happiness at your home, all the way everywhere. I will request कोणाला काही प्रश्न असेल तर प्लीज विचारा. जगन्नाप्पा प्लीज अनम्यूट करा तुम्ही स्वतःला आणि तुमचा प्रश्न. अतुल भाई नंदुरबार. नमस्कार प्रकाश भाई. नमस्कार प्रकाश भाई. अगदी बालपणाला पाहिलेलं आपल्याला लहानपणी पाहिलेलं आपल्याला अंबर निवास मध्ये. अंबर निवास धुळे. हो लक्षात तुगाबाईंच्या घरात. अंबर मधलं बालपण आपलं म्हणूनच गाठलं अंबर यशाचं आपण. धन्यवाद. आज सर्वीकडे म्हणजे समाजात जे नावलौकिक झालाय आपला त्याच्यामध्ये आपले कष्ट आपली मेहनत सर्व काही आहे. आणि आपला हा जो हासरा चेहरा हा सगळ्यात महत्वाचा घटक आपला हासरा चेहरा आपलं हासरं जीवन आहे. आणि जसं एखादी स्टोरी असते
एखादी स्टोरी असते त्या स्टोरीला साजेसं पात्र जर असलं तर मग हाऊसफुल शो असतो. अगदी तद्वतच आजच्या या विषयाला अनुसरूनच आपली निर्मिती झालेली आहे. प्रकाश भाई नावाचं जे पात्र आज मिळालं आम्हाला खरोखर म्हणजे ते मॅच्युअर झालेलं विषय पण आणि वक्ता पण. जसं काही वक्त्यासाठी विषय विषयासाठी वक्ता. धन्यवाद. खूप खूप आनंद थँक्यू झाला. थँक्यू. आणि हे आशीर्वाद पाहिजे तुमचे. हॅलो, हा. दुसरी गोष्ट मुलाला चांगलं घडवलं आपण. इतके संस्कार दिले मुलाला. आज फॉरेनला असून तो फॉरेनर असूनही आज आपल्या संस्कृतीचं यशाचं महिमा गातो आहे. वडिलांना, आईला, कुटुंबाला सर्वांना तो याचा यशाचं आणि या आनंदाचं शेअर करतोय. चॉकलेट, लहान मुलगा जसं चॉकलेटचं असतं, चॉकलेट आणि लहान मुलगा यांचा जो विषय असतो, ऋणानुबंध असतात, तोच विषय ह्या मुलाने पण घेतला. काय नाव याचं? मयुरेश मयुरेश गणपती मयुरेश 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 मयुरेशने ह्या मयुरेशने सांगितलं की एक 10 रुपयाचं घेण्यापेक्षा 5-5 रुपयाचे आध्यात्मिक गुरूंना पण देता आलं नसतं. इतकं सुंदर गुरु ह्या मुलाने दिलं. खूप 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 प्रगती करशील बाळा तू. All the धन्यवाद best. Thank you धन्यवाद very much. आशीर्वाद. येस येस थँक्यू थँक्यू. पप्पा मम्मींना नमस्कार सांगा माझा. हो, पप्पा हो, मम्मींना ते नमस्कार सांगा. हो राजूभाई. भाऊबाईचा मुलगा होता मला जगन नाही. ओके. थँक्यू नक्की नक्की थँक्यू थँक्यू. आशीर्वाद ठेवा. थँक्यू. राजूभाई मला विचारायचं आहे प्रकाशभाईंना. हा, एक्स्ट्रा रिक्वेस्ट आर पाटील सर प्लीज. प्रकाशभाई आता नमस्कार तुम्ही जे- रवींद्र भाई. नमस्कार नमस्कार. नमस्कार. यस यस रवींद्र भाई प्लीज. तर मला तुम्ही अनलॉक युअर हॅपीनेस सुंदर एक लेमन लँग्वेज मध्ये सिम्पल लँग्वेज मध्ये फार सुंदर टिप्स दिल्या की दिस आर व्हेरी आयडियल टिप्स की जे प्रत्येकाने आपल्या जीवनात यायला पाहिजे. माझा म्हणजे प्रश्न असा आहे की नॉर्मली असं होतं की आपला जन्म होतो, एव्हरीबडी कम्स विथ ओनली हार्डवेअर नो सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअरची नंतर निर्मिती होते आपल्या जीवनात. तर या सॉफ्टवेअरच्या निर्मितीमध्ये म्हणजे वी आर बॉर्न टू लीड अ सक्सेसफुल लाईफ बट वी आर कंडिशन टू लीड टू फेल्युअर लाईफ. वी आर बॉर्न टू विन बट कंटिन्यू टू लूज बिकॉज कंडिशन टू गेट लूज. आणि तुम्ही जसं हॅपी म्हटलं की यू आर बॉर्न टू लिव्ह अ हॅपी अँड जॉयफुल लाईफ बट कंटिन्यू टू लिव्ह द सॉर्टफुल लाईफ. या महत्वाच्या गोष्टी आहेत. तर तुम्ही या ज्या टिप्स शेअर केल्या तर आपलं माइंड किंवा हॅपीनेस कसं रिप्रोग्राम किंवा एक प्रोग्राम करायचं किंवा रिप्रोग्राम करायचा, तर त्या प्रोग्राम किंवा रिप्रोग्रामिंग करण्यासाठी काय अशा सुंदर तुम्ही टिप्स देऊ शकता की अशा प्रकारे तुम्ही तर टिप्स दिल्याच या की कसं परत छोट्या अशा टिप्स देऊ शकता की कसं तुम्ही रिप्रोग्राम किंवा प्रोग्राम करू शकता. नाही बेसिकली काय सर लाईफ आहे प्रत्येकाचं. लाईफमध्ये ऑलवेज देर इज अ अपडाऊन्स आहे. कधी वरती कधी खाली. बरोबर आहे. तर मी तुम्हाला तेच म्हटलं ना की पहिली गोष्ट एक्सरसाइज. म्हणजे माझा जो एक्सपिरियन्स सांगतो तुम्हाला शेअर करतो की मी लास्ट 30 इयर्स पासून एक्सरसाइज 40 इयर्स 45 पासून एक्सरसाइज करतो. तर जिम एक्सरसाइज आणि मेडिटेशन इज ऑल्सो इम्पॉर्टंट. ह्या दोन गोष्टी जर तुम्ही केल्या सर की तुम्ही किती डिप्रेस मध्ये गेलात अगेन तुम्ही पॉझिटिव्ह मोड मध्ये जातात. आणि एकदा बघा सर पॉझिटिव्ह मोड मध्ये आला की मग आपण पुन्हा ती रिथिंक करतो आणि त्या गोष्टी पुन्हा ज्या निगेटिव्ह झाल्या ज्या चुकल्या असतील त्या पुन्हा आपण सॉर्ट आउट करून पुन्हा त्यातून बाहेर निघतो. आणि दुसरी गोष्ट माझं नेहमी तुम्ही जसं म्हटलं मी कधीच खूप मी तुम्हाला म्हटलं दोन गोष्टी मी कधी मिक्स करत नाही. एक तर अँबिशन आणि सॅटिस्फॅक्शन. दोन मध्ये बघा एक मोठी लाईन आहे सॅटिस्फॅक्शन आणि अँबिशन. माणसाला अँबिशनची खूप मोठी नेहमी असली पाहिजे. सॅटिस्फॅक्शन माझ्या वडिलांनी मला नेहमी शिकवलं. समाधान मानताना आपल्यापेक्षा नेहमी खालचं. एक्झाम्पल मी सायकल चालतो, अरे माझ्याकडे तरी सायकल आहे, त्याकडे सायकल पण नाही. माझे वडील नेहमी सांगायचे की तसं तुम्हाला इतकं आनंददायी होतं पण तुम्ही अजून जास्त काम करतात. आणि अँबिशन ठीक आहे सायकल तर ठीक आहे. अँबिशन्स तुम्ही अरे मी हेलिकॉप्टर घेणार म्हणजे अँबिशन्स साठी तुम्ही डे नाईट काम करायचं. ते काम केलंच पाहिजे. अँबिशन्स ठेवलीच पाहिजे. पण दोघांमध्ये जर तुम्ही डिफरन्स ठेवला सॅटिस्फॅक्शन आणि अँबिशन तर सर मला नाही वाटत की तुम्ही दुःखी होऊच शकत नाही दुःखी. आणि सर्वात मेन म्हणजे मी नेहमी वाटत होतो म्हणजे माझा जो हे होता अनुभव होता. एक तरुण सागरजी महाराज म्हणून तुम्ही ऐकलं जैन मुनी होते. त्यांचं एकदा मी प्रवचन ऐकलं होतं. संपत्ती के पीछे मत भागो संतति ऐसी कमाओ की जो संपत्ति कमाने वाली होनी चाहिए.
आणि ही गोष्ट ज्याने लाईफमध्ये ठरलं की आय थिंक तुम्ही 1000 कोटी का 10,000 कोटी जरी ठेवले तरी ते मुलं आपली फॅमिली एका मिनिटात उडू शकतात. त्याच्यासाठी म्हणून नेहमी सांगतो की संस्कार हे जे सांगतो की अशी संपत्ती जी संतती ज्याला असा संस्कार असं ग्रुमिंग करा की त्याला प्रत्येक एक रुपयाची किंमत कळली पाहिजे. आणि व्हेन ही नोज द थिंग्स आय थिंक याच्यापेक्षा मोठी गोष्ट होऊ शकते, याच्यापेक्षा मोठा हॅपीनेस होऊ शकत नाही. तुम्हाला दोघांना सिंपल धीरूभाई म्हणजे दोघं मुलं मुकेश आणि अनिल बघा दोघांमधला डिफरन्स. वन इज व्हेअर अँड सेकंड इज व्हेअर. तो शेवटी तुमच्याकडे कितीही पैसे दिले जर तुम्ही त्याला प्रॉपर गाईड किंवा प्रॉपर ग्रुमिंग नाही केलं तर व्हॉट हॅपन्स दिस इज द रिझल्ट. म्हणून मी नेहमी सांगतो की असं त्यांना नेहमी मुलं किंवा फॅमिलीशी एकदम फ्रेंडली राहा. ईच अँड एव्हरीथिंग ओपन टू ऑल. तुमचं एकदम पुस्तक ओपन पाहिजे, कुठेही काही लपवलेलं नाही पाहिजे. सर्व गोष्टी ऍज अ फ्रेंड. तुम्हाला खोटं वाटेल माझ्या दोघं मुलांना एक गोष्ट माहिती, कुठलीही गोष्ट आजपर्यंत लपवून ठेवलेली नाही. ईच अँड एव्हरीथिंग ते नोज. दॅट्स वाय दे आर सो कॉन्फिडंट की नाही हे सर्व आपलं. आणि नेहमी सांगतो इट्स नॉट माइंड इट्स युअर्स. इट्स आवर्स नॉट माइंड युअर्स आवर्स. हे सर्व आपलंच आहे. त्यामुळे काय सर त्यामुळे कितीही अपडाऊन्स आले तर सर्व मिळून त्याला एक पॉझिटिव्ह एफर्ट्स तयार होतो. आणि तुम्हाला माहिती आहे एकदा जर पॉझिटिव्ह एफर्ट्स तयार झाला तर तुम्हाला माहिती आहे कितीही निगेटिव्ह आल्या तर त्याला तो ओव्हरकम करून वी आर गोइंग टुवर्ड सक्सेस. अँड इट स्टार्ट्स फ्रॉम आवर होम. मी नेहमी म्हणतो तुम्ही कुठल्या मंदिरात जा, कुठे जा, पण ब्लेसिंग्स या नेहमी आपल्या घरातून स्टार्ट होतात. म्हणजे काय, इफ युअर वाईफ इज हॅपी, युअर सन्स आर हॅपी, युअर डॉटर्स आर हॅपी, दे आर हॅपी, अँड फ्रॉम देअर द ब्लेसिंग स्टार्ट. आणि घरातून जर तो ब्लेसिंग स्टार्ट झाला तर आय थिंक जगातली तुम्हाला कुठलीही निगेटिव्ह ताकद ती रोखू शकत नाही आणि तुम्हाला सक्सेस, तुमचा जो यशाचा महामेरू हा वाढतच जाणार. ओके भाई, अजून काही? आता सक्सेस बद्दल तुम्ही म्हणताय, यू रिअली डिफाईन द सक्सेस. सक्सेस यू आर रिअली डिफाईन. तुम्हाला एक विचारायचं आहे, वेदर सक्सेस इज द की ऑफ हॅपीनेस और हॅपीनेस इज द की ऑफ सक्सेस? बोथ, दॅट्स आय एम टेलिंग, बोथ आर इंटरलेटेड. नाही मी तुम्हाला तेच म्हणतो, सक्सेस आणि हॅपीनेस हा दोघांमधला, मी तुम्हाला तेच म्हटलं, कधीच होऊ शकत नाही. मी तुम्हाला म्हटलं ना, मी जेव्हा 1 BHK फ्लॅटमध्ये तेव्हा मी तेवढाच श्रीमंत होतो, तेव्हाच हॅपी होतो. आज पण तेवढाच हॅपी. मी तुम्हाला म्हटलं ना की हॅपीनेस याची डेफिनेशन करता येत नाही. सक्सेस आणि हॅपीनेस तुम्ही डोंट कोअरलेट, नेव्हर कोअरलेट. हॅपीनेस हा पैसे, तुम्हाला आता मयुरेशने पण सांगितलं ना की रिसर्च झाला हार्वर्ड युनिव्हर्सिटीचा की तुम्हाला किती पैसे दिले, किती एनर्जी, तुम्हाला हॅपीनेस नाही येणार. शेवटी तो फॅमिली किंवा एकत्र जो आनंद होईल तेव्हाच तो. सो देर इज अ नो रिलेशन बिटवीन सक्सेस अँड हॅपीनेस. मीन्स यू मीन दॅट हॅपीनेस इज द की ऑफ सक्सेस, असं म्हणता येईल? काय म्हणते? येस, या 100% हॅपीनेस. येस हॅपीनेस द की ऑफ सक्सेस. व्हाय? कसं? कारण हॅपीनेस जर असला तर एकमेकांचं, तुम्हाला तेच म्हटलं ना, तो घरात काय होतो, पॉझिटिव्ह एफर्ट्स तयार होतो, ब्लेसिंग स्टार्ट फ्रॉम होम. आणि तिथून पॉझिटिव्हनेस झालं तर ऑटोमॅटिक तुमच्या काही ज्या सक्सेसच्या वेळी जे काही अडथळे असेल, जे काही तुमच्या अडथळे असतील ते पार करून यू विल गो टुवर्ड्स द सक्सेस. Thank you, Prakash bhai. Good answer. Yes, over to Raju bhai. Thank you, Patil sir. Raju. Next is Ravikant bhai from Indore. Your question, please. Ravikant bhai. हॅलो प्रकाश भाई, नमस्कार. हा नमस्कार नमस्कार. प्रकाश भाई जे जर्नी चालू થઈ તે इंदौर થી ચાલू થઈ હતી. यस भाई, हूँ इंदौर में टैक्सी चलाता होतो. यस 25 वर्ष में इंदौर में आज का मार्गदर्शन करे गुरु રવિકાંત ભાઈ, તમને મારું સ્ટ્રગલિંગ ઇન્દોર થી થયું, તમને ખોટું વાટશે. હું માસ્ટર એમટેક કર્યો હતો, મારા ઘરે પૈસા નહોતા, મારું લગ્ન થયું હતું, એક છોકરો હતો. હું ઇન્દોર મેં ટેક્સી ચલાવ્યો, ટેક્સી ચલાવીને પેટ ભર્યું, એમટેક કર્યું, MPSC ને ક્લાસનો અધિકાર થયો, સ્લોલી આઈ હેઝ કમ હિયર. તો ઇન્દોર આઈ નેવર ફરગોટ. બોલો ભાઈ પ્લીઝ. બોલો રવિકાંત ભાઈ. મને સ્ટોરી માહિતી પડી, અરુણ ભાઈથી પટેલ સ્ટોરી માહિતી મને તમારી. અરુણ રામદાસ પટેલ. અને તમારી હાથની સૌથી પહેલી બિલ્ડિંગ બી આજ અમારા હું જ્યાં રહું ને તે જ રોડ પર હે, સુદામ યાદવ બિલ્ડિંગ તમે બનાવી. યસ अन्नपूर्णा मंदिर पर. यस તે રોડ પર. યસ કરેક્ટ. રેલવે પટરીના જોડે જ સુદામ યાદવ બિલ્ડિંગ બનાવેલી હતી તમે. યસ ભાઈ. અને તે બિલ્ડિંગ મેં ટેક કેર કરી હતી 1997 है ना. 97-98 में टेक केयर કરી દી હતી બિલ્ડિંગ. તે છોડીને જતા રહેતા તો હું તેનો ટેક કેર કરું. ઠીક है. ग्रेट. અને તે ટાઈમ पे उन्हें देखी कि हमारी जे वर्कमैनशिप है बिल्डिंग में मैंने आज भी देखा.
થેન્ક યુ હું આજ બી જે ફ્લાયઓવર બની ગયો ત્યાં રેલવે ક્રોસિંગ ની જોડે ફ્લાયઓવર બની ગયો ત્યાં ફ્લાયઓવર પરથી જર હું કાર કાઢીને જઉં તો એ પ્રકાશભાઈની બનાવેલી બિલ્ડિંગ आहे મને म्हणजे रिकॉग्नाइज करत છે ઠીક है થેન્ક યુ રોહિકાંતભાઈ થેન્ક યુ आज गुरु पौर्णिमा निमित्त હું એમ વિચાર કરું છું કે પ્રત્યેક ગુરુ म्हणजे કીડી મુંગીને બી आपण गुरु मानच कुत्राने बी गुरु मानच आणि आपण येऊ नये की आपणाથી मोठा जे वरिष्ठ आहे तेच गुरु आहे आपला नांदडा बी गुरु आहे आपला घरमना मेंबर बी આપણે काही काही शिकाडच काही हो आपने ठीक है गुरु पौर्णिमा निमित्त सौने आपण आभार मानू जाए की भाई जे हॅपीनेस आवत ते आपल्या फॅमिलीची आवाज पहिली सुरुवात अपनी फॅमिलीची हॅपीनेस ने था त्यानंतर जे युनिवर्स है ते अपने जोड़ा ठीक है तो ईच एंड एवरीथिंग गिव्स अस हैप्पीनेस इवन दो स्मॉल फ्लावर कहो તમે स्मॉल लीव्स है सकाळी તમે जर हिरवी लीव्स देखो किंवा फ्लावर देखो छोटोसो फ्लावर भी हमारा टेरेस गार्डन में तो મને बड़ी मोठी खुशी वाटत की चलो आज एक फ्लावर तो आई सब आज एक आई काले 10 जरा दिवशी जर 100 आएगा तिनाडे खूप फोटोग्राफी करून तिने लोगों ने समझावे कि देखो हमारा इतना फ्लावर आयला है आई हैव पेशेंस टू मेंटेन दैट गार्डनिंग ओके ए टेरेस गार्डन एंड दूसरी है कि आज एक जो है ना एक पीढ़ी और दो पीढ़ी के गुरु मुझे सामने दिख रहे सिंह मयूरेश आई एम रियली स्पीकिंग लाइक सेम काइंड ऑफ स्पिरिचुअल अथॉरिटी एंड सेम काइंड ऑफ जो फ्लो है वो अगर मुझे एक रिफ्लेक्शन दिखता है सेकंड पीढ़ी में तो नो डाउट क्या ये बहुत बड़ा मतलब मैंने ये क्या है कि हम तो श्री श्री रविशंकर जी से इतने इंटरेक्ट नहीं हुए आप लोग इंटरेक्ट हुए तो हमको तो यही श्री श्री रविशंकर जी दिख गए घर पे है ना हमारे 1 घंटा घर पे बैठे इधर ही बैठे थे वो इधर सोफे पे बैठे थे आपने बताया आज मैं कोशिश कर रहा था कि अरुण भाई को भी जोड़ू अरुण काका जी को लेकिन वो उनका कुछ ऐप में दिक्कत थी तो वो जुड़ नहीं पाए मेरे से नहीं तो आपको उनसे भी इंटरेक्ट करवा नमस्ते को मेरे को एग्जाम्पल यस मैं बोल दूंगा और उनसे ब्लेसिंग्स लो हमारे ब्लेसिंग्स हाँ इतना स्ट्रगल करो बोले प्रकाश भाई को एग्जाम्पल लो और इतना स्ट्रगल करो बोले कि लाइफ में आप है ना हर चीज को पा सकते हैं अगर आप एम्बिशियस हो तो मैं एक लाइव एग्जाम्पल मेरा लाइफ का देता हूँ आपको कि वेनर जब मैं लोगों को देखता हूँ कि अरे लोग सब नई कार खरीद रहे हैं और मैं नहीं खरीद रहा हूँ तो मैं वो जो भी मेरे घर गेस्ट आता था मेरे को एक नारियल और 11 रुपए देता था उनको कि भैया मेरे को हो सकता है मेरे को 11वां आदमी और 12वां मैं हो जाऊं उसमें ठीक है ये मेरा एक एम्बिशन था और अब जब 12वीं कंडीशन आई तो मेरे पास इतना धन वो परिस्थिति नहीं थी कि मैं डायरेक्ट खरीद लूं कि मेरे एम्बिशन थे मैं कि कैश खरीदूंगा मेरे को फाइनेंस नहीं करना भाई लेकिन वो कंडीशन नहीं बनी तो अल्टीमेटली एक मेरे साथ में एक मेरा ज्ञान लेता था वो बोलता कि यार क्या एम्बिशन है मैंने क्या यार ऐसा चल रहा दिमाग में यार बोले कुछ नहीं चलो आज शोरूम और अपन ले आएंगे उसने इमीडिएट जो व्हाटएवर जो फोर्थ कमिंग पेमेंट है वो दे दिया और मैंने बोली कि ये गाड़ी लेके जाओ आपका 6 जून का ये टारगेट है ये पूरा हो गया अब मैंने कहा ये कैसा करेंगे आपका पेमेंट रिपे कैसा करेंगे तो बोले वो ऊपर सब हो जाएगा बोले डोंट वरी पेमेंट रिपे हो जाएगा तो उसके नेक्स्ट 15 डेज में एक प्रोजेक्ट आया उसको 25 लाख का प्रोजेक्ट मिला उसमें मेरे को उसने पार्टनरशिप बनाया और पार्टनरशिप बनाने के बाद उस कार का 50% पेमेंट वो प्रोजेक्ट से फाइंड आउट हो गया विद इन द मंथ तो ये एम्बिशन अगर आपने एस्पिरेशंस और एम्बिशन साथ में रखे ना तो मयूरेश के पास तो बहुत सारे एग्जांपल है उनके पापा के लेकिन मैं सबको एक बहुत बड़ा प्लेटफॉर्म मिला है जीसीसी हमको ठीक है और मैं पिछले 21 दिन से ये जीसीसी का एक मतलब मैंने दिमाग में मंथन कर रहा हूँ एक प्रकार से फिर मैं किस तरीके से इवॉल्व कर पाऊँ अपने बिजनेस को कौन से मेरे आइडियाज है क्या क्या मेरे पास एसेट है सपोज मेरी डॉटर एक अभी छोटा सा उसने नाइट एंगल करके एक बिजनेस स्टार्ट किया तो मैंने उसको वाइंड अप जीसीसी के थ्रू ही किया पिछला हेमंत सर का सेमिनार मिलने के बाद वेबिनार के बाद मैं इतना इंस्पायर हुआ कि इसको बोला कि मैं अपनी फर्म खोलो अपना जीएसटी निकालो अपना वेबसाइट बनाओ अपना सब कुछ स्टार्ट करो लेट्स स्टार्ट क्या होगा वो मत सोचो अपन स्टार्ट तो करो आगे अगर हम देखेंगे कि रोड की संकल्पना ही नहीं करी तो पहाड़ी टूटेगी कैसे स्टार्ट इज हाफ डन अगर रोड सोचा ही नहीं कि यहाँ पे अगर नेटवर्क होगा तो हम उसके बारे में टावर बनाने के बारे में नहीं सोचेंगे हमको बोला कि टावर खड़ा तो कर दो तो उसके बाद ही हमारे सब्सक्राइबर बढ़ेंगे और उसके बाद ही हमारा नेटवर्क बढ़ेगा तो आज नहीं 5 साल बाद हमारे पास हो सकता 5 लाख सब्सक्राइबर हो ठीक है तो ये आपका एक एग्जांपल मैं एक क्वेश्चन करना चाहूंगा प्रकाश भाई यहाँ से कि जैसे आपने एमी कंपनी किया और जिस तरीके से आपने वो 3 पहिए वाला यहाँ पे वो डोडो चलाया था इंदौर में ठीक है एक टैक्सी टाइप चलती थी इंदौर में 3 पहिए वाला डोडो बोलते थे उसको क्या बोलते थे खेखे बोलते थे अलग अलग नाम थे यहाँ पे बर्ड बोलते थे कोई कुछ बोलते थे तो मेरे को अरुण भाई ने बताया था कि वो पिक्चर टाकीज में आता था यार और वो इतना परेशान होता था
फिर वो कुछ तो मेहनत करता था बोले अपने उसके लिए और अपने खर्चे चलाने के लिए। फिर उसको धीरे से काम मिलने लगा, उसका सिविल इंजीनियरिंग का वो वर्क स्टार्ट हुआ। तो यहाँ पे मैं क्वेश्चन करूंगा कि जैसे एस्पिरेशंस है अपने, तो एस्पिरेशंस क्या एक लिमिटेड होने चाहिए या उसकी अनबाउंडेड बाउंड्री होनी चाहिए एस्पिरेशंस की? वही बोला ना, अनबाउंडेड बाउंड्री होनी चाहिए। मैं तुमको दो चीजें बोला, सेटिस्फेक्शन और एम्बिशन, दोनों में डिफरेंस है ना। जैसे आप बोल रहे हैं कि सेटिस्फेक्शन, आपको गाड़ी मिली, आप बहुत एंजॉय कर रहे हैं, बराबर है। तो जो मिल रहा है उसमें आनंद समाधान मानना चाहिए। और एम्बिशंस के तुम एस्पिरेशन रखो ना, तुम्हारा बड़े ड्रीम्स रखो, बड़ी कंपनी, जैसे आप बोले 5 लाख होंगे, 10 लाख, सब कुछ होगा, वही ड्रीम करो, आपको नेचर हेल्प करेगा। ओके, और आपके सब ड्रीम्स पूरे हो जाएंगे। ओके, थैंक यू प्रकाश भाई, थैंक यू वेरी मच, थैंक यू थैंक यू। नेक्स्ट अतुल पाटिल। अतुल भाई, the question please. Next, Dr. Prashant भाई। जॉइन अतुल भाई आया कि क्यों बोलूं? हाँ तुम बोलो प्रशांत भाई। फर्स्ट ऑफ ऑल नमस्कार अतुल भाई। थैंक यू प्रकाश भाई। हाँ ओके, बोलो। यस अतुल भाई। नमस्कार। प्रशांत भाई सॉरी। नमस्कार अतुल भाई, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना। 30 वर्षापासून आम्ही प्रकाश भाईंसोबत जोडलेलो आहे। तो आम्ही रोज त्यांच्या फोननी रिचार्ज जशी बॅटरी होते तसे आम्ही कायम होत असतो। आपलं आध्यात्मिक क्षेत्रातला आमच्याशी अनुभव थोडा शेअर केला पाहिजे तुम्ही। गणपती बाप्पाची तुमच्यावर प्रचंड अशी कृपा आहे। तसंच अजून एक दुसरा प्रश्न की आमच्या जिल्ह्याचे, हॅलो, हाँ बोला ऐकतोय। हाँ, आमच्या जिल्ह्याचे नेते भटसिंग भैया ज्यावेळेसही नाशिकला यायचे ते नेहमी सांगायचे, मुझे सत्य साई बाबा से मिलना है, प्रकाश चौधरी से। ते तुम्हाला भेटल्याशिवाय राहत नव्हते। याचं मागचंही कारण आम्हाला आज हवं आहे तुमच्याकडनं सर। नाही राजू भाई, आवाज नाही येते का? अतुल भाई आवाज येत नाही तुमच्या। हॅलो, लॉट ऑफ डिस्टर्बन्स आहे अतुल भाई। हा सर, आवाज मध्ये लॉट ऑफ डिस्टर्बन्स आहे, आवाज येत नाही अतुल भाई तुमच्या। हॅलो, हाँ प्रशांत भाई प्लीज। हाँ वो रिपीट कर दो क्वेश्चन त्यांना। प्रशांत भाई तुम्हारा क्वेश्चन प्लीज। बोलो प्रशांत भाई। हाँ, thank you Raju bhai. First of all, thank you Prakash bhai and Mayuresh for the wonderful talk. You both are looking like twin brothers, not like father and son. This is my compliment to Prakash bhai for your fitness. प्रकाश भाई, मला एक प्रश्न विचारायचा आहे। लोक नेहमी असं म्हणतात की माझ्याकडे वेळ नाही, मला हे करायचंय पण माझ्याकडे वेळ नाही, पण तुम्ही सगळं करतात एवढं सगळं अपार्ट फ्रॉम युअर बिझी शेड्यूल। तुम्ही फॅमिली, बिझनेस, त्याच्यानंतर तुमचं एक्सरसाइज, सोशल वर्क आणि स्पिरिच्युअल सगळं जे काही तुम्ही सांभाळतात आध्यात्मिक, हे सगळं तुम्ही कसं दिवसभरामध्ये मॅनेज करतात? अँड व्हॉट इज युअर थॉट अबाउट लाईफस्टाईल मॅनेजमेंट? ते किती आवश्यक आहे जीवनामध्ये? प्रशांत भाई, पहिली गोष्ट तुम्ही जे म्हणता एक्सरसाइज हा बघा वेळ काढावा लागतो, म्हणजे प्रत्येकाचा 24 तास आहे, बरोबर आहे। तर एक्सरसाइज हा माझं म्हणणं की माझं नाही म्हणतो, एक स्मार्ट वर्किंग कडे माझा जास्त ओढा आहे, बरोबर। वर्किंग मध्ये, बिझनेस मध्ये, की 2 प्रकारचं लोक 12 मी 10 तास फॅक्टरीत काम केलं, 12 तास फॅक्टरीत काम, असं एवढं काम केलं, मी त्याच्या अगेन्स्ट आहे। माझं म्हणणं की 12 तासात, म्हणजे लहानपणापासून मला माहिती होतं की 12 तासाचं काम कसं 3 तासात करता येईल, हे माझी ती त्याची स्पेशालिटी, की कमीत कमी वेळात मॅक्सिमम वर्क करायचं। त्याच्यामुळे काय होतं, वेळ मिळतो आपल्याला, बरोबर आहे। मग एक्सरसाइज केल्यामुळे 1-1.5 तास जिम केल्यामुळे काय इतका फिटनेस होतो, आणि इमिजिएट गो टू फॉर मेडिटेशन झाल्यानंतर मग तुमचं लगेच इमिजिएट स्पिरिच्युअल आला, म्हणजे मग तुम्ही लगेच दर्शन, गणपतीचं जे काय तुमचं देवताचं पूजन करायचं। नंतर मग जसं तुम्हाला वेळ मिळेल तसं माझ्याकडे डेली इव्हिनिंगला 5-5:30ला माझ्याकडे मी 2 वेळा शॉवर घेतो। 5-5:30ला मिसेस आणि मुलं घेऊन आम्ही 5:30-6ला 1 तास बाहेर रूम करतो, 7 वाजता घरी येतो। म्हणजे ते इतकं सिस्टमॅटिक करून टाकले ना, त्याच्यामुळे की बिझनेसला एवढा वेळ, फॅमिलीला एवढा वेळ, हे असं शेड्यूल तयार केल्यामुळे मला उलट जास्त वेळ माझ्याकडे अवेलेबल असतो। आणि मी तुम्हाला सर्वात मेन म्हटलं की
मुलं आता दोघं मुलं जॉईन केल्यामुळे अजून जास्त वेळ मिळायला लागला. बोथ आर देअर. आणि मी तुम्हाला नेहमी सांगितलं की नेहमी दोघं मुलं ऍज अ फ्रेंड्स, जसं तुम्ही आता मला मोठी कॉम्प्लिमेंट त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही दोघं सारखे आहेत. त्याचं कारण सांगतो की आता मला दोन तीन महिने जे आता कोविडमध्ये मिळाले, तर मी इतका एक्सरसाइज, इतका फिटनेस वाढला. मी 300 पुशअप्स करावं की मी जेव्हा लग्न झालं त्या लेवलला आज चालला गेलो. इतका फिटनेस तयार झाला. आम्ही दोघं व्यायाम करतो. तू 9 किलोमीटर, मी 10 किलोमीटर पळतो. म्हणजे सो वी आर कॉम्पिट विथ इच अदर फॉर एक्सरसाइजेस. सो दिस इज इम्पॉर्टंट. आणि दुसरी गोष्ट की सर्व गोष्टी जर तुम्ही मोकळ्या सांगितल्या सर, तुम्हाला झिरो टेन्शन असतं की पोराला माहिती हा करून घेईल. मी आपल्याला कसं होतं, एक एक्झाम्पल म्हणतो तुम्हाला की एखादं काम असतं, आपण काही सांगितलं नसतं, काय असतं उद्या काय एखादं मीटिंग किंवा काय असेल, तर मला काही त्रास झाला तर काय होतं, मग मी जाऊ शकत नाही, मग ती मीटिंग होल्ड मध्ये जाते. तसं न होतं मी काय होतं, मयुरेशला माहिती, मयुरेश जाऊन ती मीटिंग अटेंड करतो किंवा तो ती डील क्लोज करून येतो. इतकं त्याच्यामुळे काय होतं माहिती, इतकं स्मूथ होऊन गेलं की ही नोज की कशा, त्याला इतकं शिकून दिलं की आपण कसं डील क्लोज करायचं. ठीक आहे, इतका 50 लाख कमी चाल, पण जस्ट डील क्लोज द डील. त्याच्यामुळे काय आलं, इतका रिलॅक्स झालो, टेन्शन फ्री, डोक्यावर झिरो टेन्शन, बिकॉज ऑफ फ्रीनेस, फ्रँकनेस आणि स्मार्ट वर्किंग. डोंट डू डॉंकी वर्किंग, डू द स्मार्ट वर्क. स्मार्ट वर्क मध्ये तुम्हाला टाइमच टाइम मिळतो. आणि सर तुम्हाला अजून सांगतो, तुम्ही कितीही बिझी असा, 1 तास जर तुम्ही दिला तर तुम्हाला वेळ मिळेल. बघा, तुम्हाला अनुभव घ्या. तुम्ही खूप मस्त एक्सरसाइज करा की घाम निघालाच पाहिजे. आता तुम्ही डॉक्टर, मी सांगायला नाही पाहिजे, एकदा तुमच्या ब्रेन मध्ये मायलिन सिक्रेट झालं तर इतकी मजा येते, असं वाटतं की आपण तुम्ही म्हणाल बाहेर चालतो असं वाटतं. दिस इज द राज असं हॅपीनेसचा. आणि लाईफस्टाईलचं सर कसं, लाईफस्टाईल तर मला पहिल्यापासून सवय होती की म्हणजे आमच्या वडिलांपासून की नेहमी सांगायचे, तुझ्याकडे एक जरी ड्रेस असेल ना, तो मळलेला नसावा, स्वच्छ आणि नीट अँड क्लीन, रात्री धुवायचा, सकाळी पहाटे 5ला उठायचा, पुन्हा इस्त्री करायचा, पण पुन्हा तोच घालायचा. मुलं मित्र, अरे खरं तुझ्याकडे सारखे, हो माझ्याकडे 4 ड्रेस सारखे. सांगायचा उद्देश म्हणजे जे आहे त्यात नीट अँड क्लीन आणि तसं लाईफ पहिल्यापासून स्वच्छ आणि सुंदर राहिलं ना, तर तुम्हाला लाईफस्टाईल तशीच ती मग ती पुढे कॅरी होत गेली. मग फक्त त्यात कसं ऍड होत गेलं, मग ते तसं जसे पैसे गेले तसं स्मार्टनेस, तसा रॉयलनेस वाढत गेला. परत तेच की आणखी पैसे नो मॅटर हाऊ मच मनी यू हॅव, लाईफस्टाईलचा तर डिरेक्ट कोरिलेशन नाही. जेवढ्या पैशात राहिले यू कुड लिव्ह लाईक अ किंग, हाऊ मच एव्हर रिसोर्सेस यू हॅव. पुढे एक मी ऍड करेन. थँक्यू प्रकाश भाई and Mayuresh. Okay. Yes. Now the last question, Nitin bhai, I over to you. Nitin bhai, तुमचा क्वेश्चन. थँक्यू राजू भाई. येस. प्रकाश भाई नमस्कार. माझा क्वेश्चन एकदम शॉर्ट आहे. एक बुक सजेस्ट करा आम्हाला सगळ्यांना, ज्याच्याने ते हॅपीनेस साठी आम्हाला गायडन्स पण मिळेल आणि ते आम्ही सगळे रीड करू शकू. तुम्हाला तर मी सांगितलं, ऍक्च्युअली सिक्रेट आहे, सांगितलं रोंडा बर्न बाय सिक्रेट ना, हिंदी इंग्लिश मध्ये दिलेलं आहे, ते तर वाचा. पण तुम्हाला सांगितलं ना, मी छोटे 10 टिप्स वापरल्या ना, कुठलीच पुस्तकाची गरज नाही. एकदम सिम्पल. याच्या तुम्हाला मी 8-10 टिप्स दिल्या बाई, याच्यापेक्षा कुठलंच पुस्तक करा ना. माझा एक्सपिरियन्स आहे लाईफ मध्ये, मी तुम्हाला तेच सांगितलं ना, माझा 35 वर्ष एक्सपिरियन्स आहे. म्हणजे ऍक्च्युअली मला पुस्तक लिहायचं म्हणतात, ते वेळ नाही, म्हणजे हळू बघू, आय एम ट्राईंग माय, बघू जर 1-2 वर्षात मी लिहायचा प्रयत्न करतोय, आला तर नक्की शेअर करेल. पण माझं एकच म्हणणं नितीन भाई की डोंट गो फॉर एनी बुक्स. ह्या ज्या मी टिप्स दिल्या फॅमिलीबद्दल, नक्की मी एकदम 1000% सांगतो की ह्या टिप्स तर तुम्ही उद्यापासून इम्प्लिमेंट केल्या बाई, इतकं जीवन मजा येणार आहे तुम्हाला. जीवनात जे पाहिजे ते मी माहिती तुम्ही लिहून घ्या माझ्याकडे, म्हणजे इतकं मी याच्यावर लिहून देतो. आणि मी एक्सपिरियन्स केलं किती फॅमिलीज आज कुठे चालले गेले, म्हणजे बिकॉज ऑफ दिस, त्या छोट्या टिप्स त्या दिल्या त्या. येस, थँक्यू नितीन भाई, थँक्यू प्रकाश भाई. आज गुरु पौर्णिमा आहे आणि आपला सૌથી મોટા ગુરુ ડોક્ટર લતેશભાઈ. So I request Lateshbhai, just give some message, gratitude for this Guru Purnima. थँक्यू प्रकाश भाई. मयुरेश डॉक्टर भाई नमस्कार. सॉरी, तू इनिशियल से તમારું નામ મિસ થઈ ગયું. સોરી કરું તીન કરતા. સોરી, કારણ નહીં પ્રકાશ ભાઈ, વેરી ઇમ્પોર્ટન્ટ હું થોડો ઇન જીસીસીએ. હું લેટ જોઈન થયો પ્રકાશભાઈ, પણ તમારું સેશન સાંભળ્યું અને ખાસ રાજુભાઈ મને કીધું કે ભાઈ આજે ગુરુ પૂર્ણિમા એ તો ખાસ તે સંબંધે તમારે મેસેજ દેવાનો છે. અને ખાસ જીસીસીએ અને રાજુભાઈનો હું આભાર માનીશ કે આજના એ પ્રસંગે અને જે આજે ગુરુ પૂર્ણિમાનો દિવસ છે, તો ગુરુ પૂર્ણિમા નિમિત્તે પ્રકાશભાઈને આપણે સાંભળ્યા. કારણ કે એક આધ્યાત્મિક ગુરુની માણસને ગરજ શાની કરતા પડે છે, તો આપને સૌને માલુમ છે કે તે એક આપને ગાઈડ કરે છે. પણ આજે પ્રકાશભાઈએ આપને એક ગુરુ તરીકે જે આપને ટિપ્સ દીધી, તો ખરેખર હું માનું તે પ્રમાણે
आपण કેટલી પણ બુક રિફર કરશું કે કેટલાક પણ આધ્યાત્મિકની અંદર આપણે ડીપમાં જશું પણ જર કોઈ સક્સેસફુલ માણસનું તેમનું જે કંઈક સ્ટોરી હોય અને તેમના જે ટિપ્સ હોય તે સાંભળવું અને પ્રત્યક્ષ આપણે દેખશું તો નક્કી આપણે તે આગળ તેના પાથ પર જઈને સક્સેસ મેળવી શકશું. તો આજના આ ગુરુ પૂર્ણિમા દિવસ નિમિત્તે આપ સર્વને ખૂબ ખૂબ શુભેચ્છાઓ. ખાસ તો ગુરુ પૂર્णिमा નિમિત્તે હું ખાસ કહેવા માંગીશ કે ભાઈ खास हिंदी में बोलिस रवि भाई नो खास आग्रह रहे कि भाई हमारे देश में गुरुओं का बहुत सम्मान किया जाता है क्योंकि एक गुरु ही है जो अपने शिष्य को गलत मार्ग से हटाकर सही रास्ते पर लाता है. पौराणिक काल से संबंधित ऐसी बहुत सी कथाएं हमें सुनने को मिलती है जिससे ये पता चलता है कि किसी भी व्यक्ति को महान बनाने के लिए उनका गुरु का ही विशेष योगदान रहा है. तो इस दिन को मनाने के पीछे का एक कारण ये भी माना जाता है कि इस दिन महान गुरु महर्षि वेद व्यास जिन्होंने ब्रह्मसूत्र, महाभारत, श्रीमद् भागवत और 18 पुराण जैसे अद्भुत साहित्यों की रचना की और उनका जन्म हुआ था. तो शास्त्रों में आषाढ़ी पूर्णिमा को वेद व्यास का जन्म समय माना जाता है. इसलिए आषाढ़ मास के शुक्ल पक्ष की गुरु पूर्णिमा के दिन का ये गुरु पूर्णिमा का पर्व हम मनाते आए हैं. गुरु के बिना एक शिष्य के जीवन का कोई अर्थ नहीं है. रामायण से लेकर महाभारत तक गुरु का स्थान सबसे महत्वपूर्ण और सर्वोच्च है. और गुरु की महानता को देखते हुए महान संत कबीरदास जी ने लिखा है कि गुरु गोविंद दो खड़े काके लागू पाए, बलिहारी गुरु आपने गोविंद दियो मिलाए. यानी एक गुरु का स्थान भगवान से कई गुना ज्यादा बड़ा होता है. और गुरु पूर्णिमा का पर्व महर्षि वेद व्यास के जन्म दिवस के रूप में जो हम मनाते आ रहे हैं, तो हम अपने जीवन में आध्यात्मिक गुरु को रोल मॉडल की तरह अनुसार करते ही है, लेकिन हमें ये भी सोचना चाहिए कि हमारे जीवन में जो हमें आगे बढ़ाने के लिए जो सहाय रूप होते हैं, जो हमें प्रेरणा रूप होते हैं, वो भी हमारे गुरु होते हैं. तो आज इस दिन जिन्होंने हमें मार्गदर्शन दिया है, जिन्होंने हमें सहकार दिया है, जिन्होंने हमें सहयोग दिया है, तो वो सभी वडीलजन, मित्रजन, वो सभी हमारे गुरु है. तो इस गुरु पूर्णिमा के महोत्सव पे हम सभी गुरु को, सभी वडीलों को, सभी मित्रों को मैं नमन करता हूँ, नमस्कार करता हूँ और सभी को मैं गुरु पूर्णिमा की शुभेच्छा प्रदान करता हूँ. So it is an incomparable journey where the Guru leads you from the visible to the invisible and from the material to the divine. So thank you for being my Guru and happy Guru Purnima. Thank you very much. Thank you, Asaj bhai. Thank you very much. So now I just, before we close today's session, I request R.Y. Patil sir to use a few words to us. R.Y. Patil sir, over to you. Thank you, Raju. અને પ્રકાશભાઈ, गुरु पौर्णिमा, प्रत्येकाचे गुरु हे आपले पहिले गुरु आई आणि वडील असतात. तसंच जीसीसीए जी नाशिकला फॉर्मेशन झाली आणि त्याचं प्रेसिडेंट म्हणून प्रकाशभाई यांनी जबाबदारी आणि त्याचे जे आर्किटेक्ट होते डॉक्टर दीपकनाथ पाटील. तर आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी दुसरं, जसं मयुरेशने शेअर केलं की तुमच्याकडे 10 रुपये असतील आणि तुम्ही एक चॉकलेट घेतली आणि तुम्ही स्वतः खाल्ली आणि त्याच 10 रुपयाचं 2 चॉकलेट घेऊन तुम्ही एक खाल्ली आणि दुसऱ्याला एक खायला दिली, तर त्याचा इम्पॅक्ट हा वेगळा असतो. तसंच प्रकाशभाईंना ऑन द अदर हँड ही रिक्वेस्ट आहे की जीसीसीएचं जे बा तुम्ही रोवलंय नाशिककरांनी, ते बा आता ग्लोबल लेवलला न्यायचंय. आणि जसं मयुरेशचं सेंटेन्स तुमचं तोंडातनं मला ऐकायचंय की ती चॉकलेट आज तुमच्याकडे आहे, सर्वांनी त्या चॉकलेटचा आस्वाद घ्यावा. त्याच्यासाठी तुम्ही परत ऍक्टिव्हेट व्हावं जीसीसीए मध्ये. कारण जीसीसीएला एक फार वेगळ्या डायरेक्शनला आपलं टोटल मॉडेल तयार झालंय आणि त्यांचं तुमचं कॉन्ट्रीब्युशन हे फार मोठं असेल याची आम्हाला सर्वांना गॅरंटी आहे. त्या गुरु पौर्णिमेच्या दिवशीच मी तुमच्याकडनं अपेक्षा करू इच्छितो की तुम्ही आज जीसीसीएला एक सुंदर प्रकारे पुढेही एक डायरेक्शन, जसं सर्वांनी शेअर केलंय की तुमच्याकडनं सर्वांकडनं तुमचं सक्सेस, व्हॉट इज युअर सक्सेस फॉर्म्युला, तो नेहमी तुम्ही शेअर करावा जीसीसीए मध्ये आणि आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी तुम्ही नेहमी कार्यरत राहावं अशी आम्ही सर्वजण अपेक्षा करतो तुमच्याकडनं. थँक्यू प्रकाशभाई. एकदम कन्फर्म. आणि मयुरेश पण जॉईन करणार आपल्याला आता. विनोदभाई बोलता वाटतं. विनोदभाई. Okay, Vinod bhai, over to you. विनोद भाई ने बोला. हेलो
नमस्कार सकाश भाई. ऍक्च्युली काल सगळ्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या तुमच्याबद्दल त्या आपण काल रात्री बोलताना तेच तुम्हाला सांगितलं होतं की मयुरेश किंवा तुम्ही सगळे ऑल सेम एज आहात. रात्री तुम्हाला मेसेज टाकला होता तो मी आणि तुम्ही सांगितलं की आणि ऑरा बद्दल बोललो होतो तुम्ही आज सगळं त्याबद्दल पॉझिटिव्हनेस ते तुमच्या बॉडीमध्ये एवढं आहे की नाशिकला आपण जे फील केलं होतं नितीन भाई आणि आम्ही आमच्या कारमध्ये होतो आपण त्या गोष्टीबद्दल बोललो होतो की तुमचं पॉझिटिव्हनेस एवढं आहे की तुम्ही स्वतःच नाही तर तुमच्या आजूबाजूला जे ऑरा लोक आहेत त्याचा सगळं ऑरा आम्ही एक्सेप्ट केला होता. तिथूनच आम्हाला जीसीसीए वाढवण्यासाठी किंवा बोलण्यासाठी ते पॉझिटिव्हनेस मिळाला आम्हाला पूर्ण. आणि हॅपीनेस म्हणजे तुम्ही जे टिप्स दिल्या त्या टिप्स मी पण आता भरपूर फॉलो करायचा प्रयत्न करतो भरपूर वेळा. म्हणजे फिटनेस असो हेल्दी लाईफस्टाईल असो टेन्शन सगळीकडेच आहे पण टेन्शन बाजूला करून मग हेल्दी लाईफस्टाईलवर गेलं आणि हॅपीनेसवर गेलं तर या सगळ्या टिप्स हे खरंच पॉझिटिव्ह आहेत. म्हणजे या निघण्यासाठी मी काल पण तुम्हाला जस्ट बोलता बोललो की काही वेळानंतर बाहेर निघताना मी सांगितलं त्या टिप्स मला तुम्ही मागेही सांगितले होते ऍक्च्युली. आणि दॅट्स फाईन. म्हणजे याची तुम्हाला पुस्तकाची गरज नाहीये तुम्हाला या 10 टिप्स हेच मोठी गोष्ट आहे. म्हणजे दॅट्स एकदम फाईन आहे. म्हणजे मी पण ते अनुभवतोय ऍक्च्युली मागच्या 3-4 वर्षापासून मी ते सगळं अनुभवतोय. म्हणून म्हटलं चला म्हणजे आज म्हणजे माझं एवढंच होतं की मी नेटवर्क कनेक्ट करू शकलो नाही सुरुवातीला फार प्रॉब्लेम होता. नंतर आता जस्ट मी कसं पोहोचलो पण मला माहिती होतं की आज ऐकायचं आहे. म्हणजे पौर्णिमा आहे आणि गुरुंकडनं टिप्स घ्यायचंच अजून नवीन काहीतरी. म्हणून आज बरोबर कनेक्ट झालो आपण आणि थँक्यू मस्त. थँक्यू सर. थँक्यू. Okay, thank you, Vinod bhai. So thank you, Prakash bhai. Thank you, Mayuresh, and thank you all of you for joining today's session. Stay tuned with the GCCA to get more webinars on all our community dignities. So and try to join your friends and everywhere to join the webinars. Thank you very much. Good night. Take care. Bye bye. Good night. Thank you. Bye bye. Good night. थँक्यू राजू भाई. थँक्यू डॉक्टर मुकेश भाई. थँक्यू आर भाई. थँक्यू प्रकाश भाई. थँक्यू. येस थँक्यू.